ओके, नमस्कार मंडळी. मी सुभाष बडे. शाबास गुरुजी द्वारा आयोजित AI पॉवर्ड ॲडव्हान्स ग्राफिक डिझाइन ट्रेनिंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो. हा 3 दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम आहे. एकूण हा आजपासून 3 दिवस चालू राहील. रोज याच वेळेला लाईव्ह असेल आणि या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण ग्राफिक डिझाइन शिकणार आहोत. प्रोफेशनल ग्राफिक डिझाइन शिकणार आहोत. त्यामध्ये मुख्य उद्दिष्ट असेल कमी वेळेत शिकता येईल आणि आकर्षक डिझाइन आपल्याला बनवायचे आहेत. शिवाय मेन आणि मुख्य मुद्दा असा असेल की त्यामध्ये एआयचा वापर केला जाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा. आणि आपल्याला मराठीतले ग्राफिक डिझाइन तयार करण्यासाठी मराठीतले आकर्षक फॉन्ट पण वापरले जातील. आणि आज आणि उद्या परवा या 3ही दिवसामध्ये शिकवलेलं पूर्ण ट्रेनिंग हे एका विशिष्ट ॲपवर किंवा एखाद्या सॉफ्टवेअरवर अवलंबून असणार आहे आणि त्याचं नाव आहे कॅनव्हा. हे सॉफ्टवेअर आपल्याला मोबाईलवर आणि डेस्कटॉपवर दोन्हीकडेही वापरता येणार आहे एकाच लॉग इनने. त्यामुळे आपण तुम्हाला कॅनव्हा इथे शिकवत आहोत. सोबतच कॅनव्हाचे प्रो फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला एक युनिक आयडिया दिली जाणार आहे आणि तुम्हाला जे प्रो फीचर्स आहेत, जे एआयचे फीचर्स असतात, ते आपल्याला वापरता येतील. तर त्यामुळे 3ही दिवस लाईव्ह राहिलात तर तुम्हाला या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल आणि यापुढे तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगच्या संदर्भात दुसऱ्या कुठे कोर्स करण्याची गरज भासणार नाही. इतकं या ठिकाणी नॉलेज देण्याचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे आपण स्क्रीनवर चांगला फोकस द्या. शिवाय आपलं नेटवर्क जिथे चांगलं असेल तिथे बसा. ओके, मराठीतले आकर्षक फॉन्ट वगैरे पण वापरले जाणार आहेत, त्याबद्दल काळजी करू नका. मी आता कंटिन्यू करतोय. ओके, तर कॅनव्हा हा ॲप आपण या ठिकाणी वापरण्यास सुरुवात करत आहोत. कॅनव्हाचे ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील काही जणांनी किंवा थोडाफार कॅनव्हा वापरला असेल. तर जस्ट या ठिकाणी ज्यांनी कॅनव्हा वापरला यापूर्वी त्यांनी कॅनव्हाचा सी टाइप करायचा आहे, फक्त सी. किती जणांनी वापरलाय एवढं लक्षात येण्यासाठी. ज्यांनी वापरलाच नाही त्यांना काही करायचंच नाही आहे. ओके, ठीक. चला तर बरेचसे जण आहेत ज्यांनी कॅनव्हा वापरलाय. अंदाजे आपण समजूया की 50% आसपास तरी असतीलच. ओके, आता कॅनव्हाचं आपण या ठिकाणी डिटेल नॉलेज पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी बेसिक लेव्हलला वापरलं असेल सगळ्यांनीच नक्कीच. हरकत नाही आणि ज्यांनी अजिबात वापरलं नाही त्यांनी काळजी करायचं काम नाही. आपण या ठिकाणी झिरोपासून हिरो बनवण्याचं काम इथे 3 दिवसात करूया. तर त्यामुळे ज्यांनी ऑलरेडी वापरलंय, थोड्याफार बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत म्हणून लगेच काही इग्नोर करू नका, की हे तर मला माहिती आहे किंवा मग इतकं बेसिक म्हटल्यावर मग काही खरं नाही आपलं, असं नाहीये. तर या 3 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कव्हर होतील. त्यामुळे ज्यांना अजिबात कॅनव्हा कधीच वापरायचं योगच आलेला नाहीये, वापरलेला नाहीये, तिथपासून ॲडव्हान्सपर्यंत या 3 दिवसात आपण जाणार आहोत. त्यामुळे आपण जरासं धीर धरा. ज्यांना थोड्याफार बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या वाटत असेल की मला हे अगोदर माहीत होतं, तरी हरकत नाही. पण काही गोष्टी अशा येतील, बारीक-सारीक गोष्टी असतील की ज्या तुमच्या डिझायनिंगला पुढच्या लेव्हलला घेऊन जातील, ॲडव्हान्स लेव्हलला घेऊन जातील. तर यासाठी तुम्हाला बारकाईनं स्क्रीनवर फोकस देणं गरजेचं राहील. हा ट्रेनिंग प्रोग्राम लाईव्ह 3ही दिवस तुम्ही अटेंड करायला एकही रुपया खर्च येणार नाही. पण रेकॉर्डिंग हवे असल्यास पेड स्वरूपात आपण हा कोर्स ठेवलेला आहे. जर रेकॉर्डिंग किंवा नंतर तुम्हाला बघायचंय तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा सगळंच लक्षात राहिलं नाही म्हणून, असं जर हवं असल्यास आपण रेकॉर्डेड ॲक्सेस जो आहे तो पेडमध्ये अवेलेबल केलेला आहे. कारण की मागच्या वेळेस असा ॲक्सेस आपण दिला नव्हता. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती, की सर ते म्हणजे पेड का असेना पण द्या, की नंतर आम्हाला ते बघता येईल. ठीक, चला. तर आपण आता कंटिन्यू करतो आहोत आणि आजचा विषय कॅनव्हा. मी आता स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप त्यातले काही गोष्टी आज आपण पाहूया. उद्या आणि परवा सर्व गोष्टी त्यातल्या कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक, तर स्क्रीन शेअर झाल्यानंतर जस्ट एक तुम्हाला रिप्लाय करायचा आहे, स्क्रीन सेन. बस एवढं कळल्यानंतर मी कंटिन्यू स्क्रीनवरचा टॉपिक तुम्हाला दाखवत पुढे कंटिन्यू करत राहणार आहे.
ओके, स्क्रीन दिसत आहे असं मला समजतंय. ओके, चला धन्यवाद. तर तुमचा रिप्लाय तुम्ही थांबवावा. सगळ्यांनी रिप्लाय करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही मात्र मोबाईल आडवा धरा आणि व्यवस्थित फुल स्क्रीनमध्ये सगळं काही दिसेल. मी जे काही इथे एक्सप्लेन करत असेल, सांगत असेल, तर हे सर्वची सर्व तुम्हाला मोबाईलवर पण करता येणार आहे. असा नाही याचा अर्थ, की आम्ही डेस्कटॉपवर सांगतोय म्हणजे हे मोबाईलवर जमणार नाही. त्यामुळे तुम्ही हे सगळं काही मोबाईलवर पण करू शकणार आहात. तुम्हाला सेफ्टी प्रो व्हर्जन कसं वापरता येईल याच्या संदर्भातली माहिती पण दिली जाईल, जेणेकरून एआयचे सर्व फीचर्स आणि इतर सर्व ॲडव्हान्स ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला वापरता येतील. कारण की ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल डिझाइन बनवायचं असेल, तर Canvaची जी क्षमता आहे, ती आपल्याला पूर्ण वापरता येण्यासाठी प्रो फीचरसुद्धा आपल्याला इनेबल करावे लागतील. ठीक, चला तर तुम्ही मोबाईल आडवा पकडला असेल असं मी गृहीत धरतोय, कारण की जेणेकरून फुल स्क्रीन आणि व्यवस्थित ते बघता येईल यासाठी. आणि कुठे तुम्हाला गरज वाटल्यास तुमची स्क्रीन स्वतःहून झूम इन आउट वगैरे पण करू शकता गरजेनुसार. ओके, चला तर आता या ठिकाणी हा Canva आहे एक जगविख्यात असणारा एक टूल, जो की आपल्यापैकी अर्ध्या जणांनी ऑलरेडी वापरला आहेच. आता याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप एक-एक गोष्ट आपण पुढे पाहत जाऊया आणि 3 दिवसात तुम्हाला ग्राफिक चांगल्या प्रकारचे बनवता येतीलच. आता मी बनवलेले काही ग्राफिक जे आहेत, जस्ट एक उदाहरणासाठी मी दाखवतोय, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्यालाही असे ग्राफिक्स तयार करता येतील या 3 दिवसामध्ये. ठीक, तर त्यातले काही उदाहरणं मी याच्यात जे आहेत तेवढ्यापैकीतले काही दाखवतो आणि आपण प्रॅक्टिकली मग ते कसे तयार होतात तेही पाहूया. आता जस्ट या ठिकाणी बघा आजचं हे ग्राफिक आहे, जे की काल परवापासून तुम्ही पाहतात ते सगळं काही इथेच बनवलेले आहेत. इथे बाकीचे ॲडव्हर्टाइज आमच्या ज्या चालतात इतर ठिकाणी, तर ते सर्व काही इथेच बनलं जातंय. अगोदर या सर्व डिझाईन्स मी पी-पी-टीमध्ये करत होतो एवढ्या वर्ष. पण त्याच्यामध्ये जरा वेळ जास्त लागत होता. म्हणून वेळ कमी करण्यासाठी या टूलकडे मला म्हणजे डायव्हर्ट व्हावं लागलं आणि या टूलमध्ये आणखी एआयचे फीचर्स आणि इतर गोष्टी आहेतच. पण वेळ कमी लागतो हा फार महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी आहे. आता अशा प्रकारचे काही आहेत जे डिझाईन त्यातले जस्ट मागच्या मला वाटतं सेशनमध्ये हे खालचे जे डिझाइन आहे तुमच्या समोरच हे बनवले होते. पण तरीही त्यातला एक आणि बाकीचे इतर काही डिझाईन्स मी जस्ट सॅम्पल म्हणून दाखवतो. ही काही फुगिरी नाहीये, की मला खूप चांगलं येतंय किंवा माझ्यापेक्षा काही जणांना अजून चांगलं येत सुद्धा असेल. त्याच्यामुळे हे फक्त एक सॅम्पल आहे असं समजायचंय. जस्ट आपण इथले कुठलं तरी एखादं ओपन करूया. तर पहा हे ग्राफिक जे आहे तर हे आपण इथे तयार केलेलं आहे. तर हे एक जस्ट सॅम्पल होतं दिवाळीच्या अगोदरच्या सेशनमध्ये आपण हे घेतलं होतं. बऱ्याचशा जणांनी सेम अशा प्रकारे केलेलं आहे. भविष्यात जेही आपले प्रशिक्षणार्थी असतील या कोर्सचे, त्यांना मी बनवलेले काही टेम्पलेट्स जर आवडले तर त्याचं ते टेम्पलेट तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. जेणेकरून तुम्ही फक्त तुमचे कंटेंट याच्यात ॲड करून रेडीमेड तुमची डिझाइन तयार होऊ शकते. तर ही एक ॲड ऑन फॅसिलिटी आपण प्रशिक्षणार्थीसाठी देणार आहोत. ओके, मेक इट फुल स्क्रीन. ऑलरेडी फुल स्क्रीनमध्ये आहे किंवा थोडंसं अजून मोठं करायचं असेल तर हे या प्रकारे फुल स्क्रीनमध्ये पाहण्यासाठी. पण ओके, चला तर मी बॅक घेतो आणि अगोदरच्या डिझाईनपेक्षा थोड्याशा नवीनवाल्या डिझाइन वगैरे बघूया. या प्रकारे. ओके, दिसत आहे ना तुम्हाला?
झूममध्ये मला वाटतंय तुम्हाला जे प्रॉपरली ॲनिमेशन स्मूथ वगैरे जे दिसायला पाहिजे ते कदाचित तेवढंसं होताना दिसत नाहीये मला मोबाईलवरती. अडकत ॲनिमेशन असल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, असू द्या. चला तर आपण आता मुख्य टॉपिककडे येतोय. आता या ठिकाणी पहा, हा जो कॅनव्हा आहे, तर ह्याच्यामध्ये जस्ट आपण या ठिकाणी जर बघितलं तर डॉक्स जसा Google डॉक आहे ना किंवा Microsoftचा वर्ड डॉक्युमेंट आहे ना, तशा प्रकारचा हा एक डॉक्युमेंट इथे काम करतो. पण याच्यामध्ये बऱ्याचशा काही वेगळ्या चांगल्या फॅसिलिटी आहेत, ज्या आपण या 3 दिवसात नक्कीच कव्हर करूया. व्हाईट बोर्ड आपण जेव्हा टीचिंग करतो, ऑनलाईन तुम्हाला टीचिंग करायचं असेल, जसं की समजा तुमचा मॅथचा काही टॉपिक असेल किंवा थोडासा वेगळा एनोटेशन वगैरे करून सांगण्यासारखा टॉपिक असेल. ओके. तर ॲनिमेशन करून किंवा एनोटेशन करून सांगण्यासारखा टॉपिक असेल, तर आपण व्हाईट बोर्ड हा जो ॲप आहे किंवा इथला जो फंक्शन आहे, तो आपण वापरून चांगल्या प्रकारे आपण व्हाईट बोर्डवरती, डिजिटल बोर्डवरती ज्या प्रकारे आपण लिहायला पाहिजे किंवा ब्रेनस्टॉर्मिंग करायला पाहिजे किंवा ऑनलाईन टीचिंग करताना तुम्हाला काही गोष्टी जशा बोर्डवरती समजून सांगायला सोप्या जातात, तशा प्रकारे व्हाईट बोर्ड हा एक चांगला इथे उपयोगी येऊ शकतो. जसं की समजा आपण Zoomमध्ये पण व्हाईट बोर्ड दिलेला आहे. पण Zoomमधला व्हाईट बोर्ड इतका पॉवरफुल नाही, जो इथे दिलेला आहे. तर व्हाईट बोर्ड हा खूपच चांगला आहे. याच्यामध्ये माइंड मॅप, डायग्राम वगैरे आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज करता येतात आणि खूप छानपैकी आपल्याला व्हाईट बोर्ड इथे एक्स्ट्रा फॅसिलिटी सोबत मिळतो. यानंतर प्रेझेंटेशन जे पी-पी-टीमध्ये आपण पी-पी-टी तयार करतो. जे बेसिक्स आहेत, ज्यांना वाटतं की मला फार म्हणजे ॲडव्हान्स पी-पी-टी वापरता येत नाही, पॉवर पॉइंट वापरता येत नाही, त्यांच्यासाठी हा प्रेझेंटेशन नावाचा जो टूल आहे, हा फारच उपयुक्त असणार आहे. आपल्याला पटकन पी-पी-टी तयार करता येऊ शकतात. अतिशय अट्रॅक्टिव्ह पी-पी-टी तयार करता येऊ शकतात. एवढंच आहे की पी-पी-टीमध्ये जितके ॲडव्हान्स ॲनिमेशन करता येतात, तेवढे करता येत नाहीत. पण एक मीडियम लेव्हल ची जर पी-पी-टी हवी असेल आणि कमी वेळेत हवी असेल, तर ती करण्याचं काम या प्रेझेंटेशन टूलमध्ये सर्वात म्हणजे पी-पी-टीपेक्षाही जलद गतीने आणि अधिक आकर्षक होऊ शकतं. ते आपण या 3 दिवसाच्या कालावधीत कुठेतरी मध्ये हे पाहणारच आहोत. आणि बाकीचे हे सगळे काही गोष्टी आहेत, पण त्यापूर्वी आपण इकडे मोरला क्लिक करतोय. मोरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे पॉप्युलर टूल वरती दिलेले आहेत, पण त्याच्यासोबतच आपल्याला इकडे जर इथे क्लिक केलं आपण, तर भरपूर सारे वेगवेगळे टूल्स आपल्याला पाहायला मिळतायत. तर यापैकी आपण सर्वचे सर्व टूल कव्हर नाही करू शकणार आहोत. पण आता आपला मुख्य उद्देश हाच असेल, की एखादी डिझाइन तयार करायला घेतल्यावर, तयार करताना आपल्याला ज्या काही अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी एलिमेंट्स घ्यायचे आहेत, एलिमेंट सर्च करायचे आहेत, पटकन करायचे आहेत, मध्ये-मध्ये कुठे एआयचा वापर करून कसं आपल्याला एखादा आणखी चांगल्या काही गोष्टी करता येतील, तर अशा बऱ्याच गोष्टीबद्दल आपण इथे चर्चा करूया. आता मी कुठलीतरी एका इमेजवर किंवा एखाद्या डिझाइनवर जास्त वेळ घालवणार आहे, जास्तीत जास्त फंक्शन समजावून सांगण्यासाठी. आणि मग त्या डिझाइनमध्ये समजा काही फंक्शन मला समजा तिथे नाही दाखवता येत असे काही वातावरण असेल, तर मग उद्या किंवा काही नक्कीच दुसऱ्या डिझाइनमध्ये आपण त्याचा उपयोग करणार आहोत. आता जस्ट मी या ठिकाणी मोरला क्लिक करतो पहा किंवा आपण या ठिकाणी पटकन डिझाइन तुम्हाला हवी असल्यास सोपा मार्ग आपण जे कोणी नवीन आहेत, एकदम फ्रेशर, तर सगळ्यांसाठीच हा एक मार्ग उत्तम ठरू शकतो. आपण टेम्प्लेटला जायचं आहे. बेसिक जे आहेत जस्ट ज्यांनी सुरुवात केली, टेम्प्लेटला इथे येऊया आणि इथे आपल्याला समजा सर्टिफिकेट तयार करायचे. सर्टिफिकेट तयार करताना बऱ्याच अडचणी येतात. बाकीच्या डिझाइन तरी आपण काहीतरी करतो थोडंफार जुगाड करून, पण सर्टिफिकेटच्या संदर्भात जास्त अडचणी येतात. कारण की त्यातले जे एलिमेंट्स असतात, ते नेटवर सहजासहजी मिळत नाहीत. वॉटरमार्क आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अडथळे येतात. ओके, तर 500ची मीटिंग फुल होत आहे. थोड्याच वेळात जर गरज पडली तर मी करेल ऑनलाईन म्हणजे YouTubeला, पण शक्यतो अजून 5-6 जण कमी आहेत. ओके, सर्टिफिकेट या ठिकाणी मी सर्च बारला क्लिक करतो आहे. सर्टिफिकेट टाइप केलं आहे आणि या ठिकाणी मिळाले आहेत आपल्याला सर्टिफिकेट्स. ओके, तर या ठिकाणी आपण येऊ खाली आणि
आपल्याला आवडते अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत. या डिझाईन्स किती आहेत जर आपण विचार केला तर या आहेत 10,000 डिझाईन्स. 10,000 टेम्पलेट्स या ठिकाणी आपल्याला रेडीमेड मिळालेले आहेत. आपल्याला कुणीतरी ऑलरेडी डिझाईन करून इथे दिलेले आहेत. तर याचा उपयोग आपण आता करणार आहोत. आता इथे क्रिएट ब्लँक सर्टिफिकेट इथे पण क्लिक करून आपण एक नवीन सर्टिफिकेट तयार करू शकतो. परंतु जस्ट आपण आहे त्याच्यावर सुरुवात करूया आणि मग क्रिएट ब्लँक सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण की ब्लँकपासून क्रिएट करण्यात एक वेगळीच मजा असते. त्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी मात्र प्रचंड कामाला लावली जाते. तर ते सुरुवातीला एवढा ताण आपण घेण्यापेक्षा आधी टेम्पलेटवर काम करूया. आता ठीक आहे, यापूर्वी या ठिकाणी आपण खाली जाऊया आणि याच्यातलं एखादं आवडतं टेम्पलेट आपण चॉईस करून पाहूया. हे बघा, कुठलंही एखादं टेम्पलेट आपण यातून घेऊया जस्ट ट्रायलसाठी. तर हे पहा, मी याच्यावरती क्लिक करतो. इथे मी क्लिक केलं या टेम्पलेटच्या सेंटरवर. तर अशा प्रकारे आपल्याला टेम्पलेट ओपन झालेलं दिसेल. मी एक टेक्निक जी आहे ना ती त्याच्याशी रिलेटेड असलेली सांगत जाणार आहे. माझा काही हेतू एवढाच नाही आहे की फक्त हे टेक्स्ट बदलून दाखवणे. तुम्हाला ह्याच्यात वापरायला इफिशियंटली टेक्निक सांगणे हा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, नाहीतर काय याला कस्टमाइज केलं आणि इथे नाव चेंज हे तर कोणालाही जमतंय. आता या ठिकाणी जसं हे टेम्पलेट ओपन झालं त्याच्यानंतर आपण लगेच डोळे झाकून कस्टमाइज करण्याची लगेच घाई करू नका. जेव्हाही आपण आवडता एखादा टेम्पलेट मग तो कशाचाही असो, फंडा हाच वापरायचा आहे की तो टेम्पलेट ओपन झाल्यानंतर जस्ट आपण कस्टमाइजला क्लिक करण्याच्या ऐवजी थोडंसं खाली या आणि जो आपण आवडता टेम्पलेट सिलेक्ट केला त्याच्यासारखे असणारे इतर टेम्पलेट कॅनवाचा AI आपल्यासमोर आणून देतो. मग असंही होऊ शकतं की जो तुम्हाला अगोदर घाईगडबडीने तुम्ही एखादा क्लिक केला आणि बरोबर तो कॅप्चर झाल्यानंतर AIला समजतं की याला परफेक्ट मॅचिंग होणारे आणखी 10,000 पैकी डिझाईनपैकी कुठले असे डिझाईन्स आहेत जे याला अतिशय मॅच होतील. म्हणजे आपला वेळ वाचतोय. AI टेक्नॉलॉजी आपल्याला करून देते आहे हे सगळं काम. 10,000 टेम्पलेट आपण कधी चेक करत बसणार एक, 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 एक. त्यामुळे आपण काही चेक केले, त्यातला एखादा दिसताना आपल्याला वाटलं हा आहे माझ्याला म्हणजे सुटेबल आहे, मला आवडतोय हा. तुम्ही त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली कस्टमाइजला क्लिक करण्याच्या ऐवजी आपण थोडंसं खाली आलो, तर आपल्याला तशा सेम टाइपचे भरपूर सारे एकदम त्याला तंतोतंत मॅच होणारे काही टेम्पलेट इथे दिसायला लागलेत. ओके, तर टेम्पलेट इथे दिसायला लागलेत. तर आपल्याला वाटलं याच्यातला मी जो सिलेक्ट केलाय त्याला अगदी मॅच होणार आणि त्याच्याही पेक्षा आवडता एखादा टेम्पलेट तुम्हाला खाली दिसत असेल, तर तुम्ही त्यालाही चॉईस करू शकता. तर या प्रकारे आपण हे टेक्निक प्रत्येक डिझाईनचं टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर वापरावं जरूर. ठीक आहे ना. तर यामुळे तुमचा डिझाईन तयार करण्यातला वेळ कमी होईल. कारण की एकदम परफेक्ट डिझाईन तुम्हाला मिळाल्यानंतर काय फक्त त्यातले टेक्स्ट चेंज करणं एवढंच तर काम राहील तुमच्याकडे. तर या प्रकारे. तर अशा पद्धतीने आपण आता आहे त्या डिझाईनला कस्टमाइजला मी क्लिक करतोय. कस्टमाइजला जसं मी क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला पहा इथे क्लिक केल्यानंतर हे एलिमेंट्स हलवता येतात. हे पहा, हे वेगळं आहे. तर या प्रकारे हे सगळं हे एलिमेंट जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि आपण आता इथे एडिट करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे नाव वगैरे ठेवायचं असेल ठेवू शकता वगैरे. आता हे सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर त्याही बदलता येतील. जस्ट मी या ठिकाणी समजा मला वाटलं इथे वेगळं काहीतरी ठेवावं. तर इथे मी समजा याला क्लिक केलं आणि इथून डिलीट केलं आणि या ठिकाणी पहा आपण एलिमेंट नावाचा ऑप्शन आहे. ह्याला जर मी क्लिक केलं, मी टेक्निक सांगण्यावर भर देतोय, लक्षात घ्या. मला फक्त हे एडिट करून एवढं चेंज करून नाही दाखवायचंय. तर आपण इथे एलिमेंटला गेलो. एलिमेंटला मी जसं टच केलं, त्याच्यानंतर इथे बघा ग्राफिक्स आलेलं आहे आणि ऑटोमॅटिक यामध्ये जे मी डिलीट केलंय तशा प्रकारचं काही एलिमेंट्स आपल्याला इथे दिसायला लागलेत. तर मग इथे सी ऑलला जर आपण क्लिक केलं, सी ऑलला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा मॅजिक रिकमेंडेशन अशा प्रकारे आलेलं आहे.
तर हे असं का येतंय? कारण की एआय इथे काम करतो आहे आणि जे मी डिलीट केला एलिमेंट, तशा प्रकारचे एलिमेंट्स आणखी तुम्हाला हवे आहेत का? हे त्याने जेवढे एलिमेंट त्याच्याकडे उपलब्ध आहेत, त्यापैकीतले काही एलिमेंट इथे जमा करून ठेवले आहेत. त्याने स्वतःहून ते क्रिएट केलेलं आहे. म्हणजे क्रिएट म्हणजे आहेत ऑलरेडी, फक्त ते इथे दाखवले आहेत. मग आपण मॅजिक रिकमेंडेशनला जर सी ऑल क्लिक केलं, तर हे पहा, ज्या प्रकारचा एलिमेंट मी डिलीट केला होता, आता मला थोडासा तशाच प्रकारे बदलून इथे ठेवायचा असेल, तर या प्रकारे एआयच्या वापराने मला हे सोपं झालेलं आहे. नाहीतर मला शोधत बसावं लागलं असतं, या एलिमेंटला काय म्हणतात? म्हणजे त्याला बॅज म्हणायचं का रिबीन म्हणायचं की काय म्हणायचं? डोकं लावावं लागलं असतं, वेळ घालवावा लागला असता. या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याचा वेळ एआय टेक्नॉलॉजी आपल्याला इथे देते आहे. वाचवण्याचं आपल्याला सोपं करून देते. तर या ठिकाणी आपण हे समजा इथे बरेचसे तुम्हाला तशा प्रकारचे एलिमेंट दिसायला लागलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे, की समजा कुठल्याही एका एलिमेंटला आपण बघूया. जस्ट हा हा जो गोल्डन एलिमेंट आणि खाली रेड रिबीन दाखवलेले आहेत, त्याच्या इथे 3 डॉट आहेत. हे सगळे फंक्शन मोबाईलवर पण अवेलेबल आहेत बरं. तर त्यामुळे हे सगळं मोबाईलवरही तुम्हाला वापरता येईल. मी डेस्कटॉपवर यासाठी शिकवत आहे, कारण की रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ आडवा तयार होतो. म्हणजे तयार झाला तर तो प्रॉपरली तुम्हाला नंतर पाहायला जास्त सोपं वाटेल याच्यासाठी. तर आता या ठिकाणी मी जर क्लिक केलं या 3 डॉटला आणि 3 डॉटला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा, सी मोर लाइक धिस या 3 डॉटला क्लिक केले. एलिमेंट कोणताही असो, मी फक्त एक एलिमेंट उदाहरण म्हणून घेतला आहे, जो मी डिलीट केला. एआय रिकमेंडेशन आलं, त्याच्यात गेलो, त्याच्यात पुन्हा काही एलिमेंट्स मला दिसले. त्याच्याशी रिलेटेड आणखी एलिमेंट्स मला एकदम सिमिलर शोधायचे आहेत. म्हणजे मी माझा वेळ कसा वाचवू शकतो, या टेक्निक्स मी तुम्हाला सध्या सांगतोय, जेणेकरून एआयचा फायदा आपल्याला घेता येईल. तर या ठिकाणी मी या एलिमेंटच्या 3 डॉटला इथे क्लिक केलेलं आहे आणि खाली आल्यानंतर आपल्याला इथे सी मोर लाइक धिस ह्याला मी क्लिक करतोय पहा. जसं मी त्याला क्लिक केलं, तसे या पद्धतीने आपल्याला सी मोर लाइक धिसला क्लिक केल्यानंतर तशा प्रकारचे सेम एलिमेंट जेवढे त्याच्याकडे उपलब्ध आहेत, तेवढे एका लाईनमध्ये आपल्याकडे आलेले दिसत आहेत. तर याचा अर्थ कॅनवाकडे प्रचंड प्रमाणात एलिमेंट्स उपलब्ध आहेत, लाखोच्या संख्येने. पण ते शोधायलाही एवढे लाखो शोधायला पण वेळ लागेलच ना आपल्याला. मग तो वेळ कसा वाचवता येईल? तर या टेक्निक्स. तर या पद्धतीने ही जी काही लाइक सिमिलर ही जी काही मी टेक्निक्स या ठिकाणी वापरली, त्याने बघा एकदम तंतोतंत तशाच प्रकारे असणारे एलिमेंट्स समोर आलेले आहेत. असं तुम्हाला बॅकग्राऊंड शोधताना, कुठल्याही प्रकारचे एलिमेंट शोधताना याच्यात तुमचा वेळ वाचवता येईल. बऱ्याच वेळेला आपल्याला बॅकग्राऊंड हवा असतो. एखादा बॅकग्राऊंड आवडतो, पण तो परफेक्ट आपल्या डिझाइनला सुटेबल नसतो. मग तशा प्रकारचे सेम थोडेसे बदलून काही बॅकग्राऊंड आपल्याला हवे असतील किंवा इतर प्रकारचे एलिमेंट जे कुठले हवे आहेत, ते या प्रकारे आपल्याला पटकन शोधता येतील. तर ही जी काही टेक्निक्स होती, या टेक्निक्सला आपण काय म्हणूया, इथे बघा मी क्लिक केलं आहे आणि इथे सी मोर लाइक धिस. तर तुम्हाला ही टेक्निक आवडली का? ज्याच्यामुळे आपल्याला टाईम सेव्ह होतोय, भरपूर प्रमाणात टाईम वाचतोय आणि सेम लाइक धिस एलिमेंट्स आपल्याला पटापट मिळतायत. एलिमेंट डिझाइन तर करायची गरजच नाही. लाखोच्या संख्येने हाय क्वालिटी एलिमेंट्स इथे उपलब्ध आहेत. पण लाखोच्या संख्येने असून पण शोधायला तितका वेळ जर घालवला, तर शेवटी अजून आपला म्हणजे पुन्हा डॉन्की वर्क झाल्यासारखं होईल. तर हे होऊ नये यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे. तर ज्यांना वाटलं की ही टेक्निक खूप चांगली होती, सी मोर लाइक धिस, तर फक्त LIKE एवढं टाइप केलं तरी मला समजेल की तुम्हाला हे टेक्निक समजलं असेल. सी मोर लाइक धिस. ओके. कदाचित काही टेक्निक्स माझ्याकडून रिपीट होऊ शकतात. पण फार मी जास्त रिपीट करण्याच्या भानगडीत पडणार नाही प्रत्येक टेक्निक. पण मी एखाद्या टेक्निकमध्ये जास्त डिटेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून मला फक्त हे टेम्प्लेट तुम्हाला लगेच बदलायचं वगैरे एवढं करून नाही दाखवायचं. हे तर एक जनरल आणि सिंपल आहे. पण त्याच्यातली
खासियत काय आहे, कशा प्रकारे इफिशियंटली हा टूल वापरता येईल याच्यावर फोकस या ठिकाणी 3 दिवस असणार आहे. ओके, ठीक. चला तर तुम्हाला या पद्धतीने कळलेलं आहे, की कशा पद्धतीने आपल्याला एलिमेंट्स शोधता येतील आणि पटकन कमी वेळेत आपल्याला एकदम म्हणजे अगदी यासारखा असलेला एलिमेंट्स आपल्याला शोधता येईल. कॅनव्हा पेड ॲप आहे का? पेड आणि फ्री दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. फ्रीमध्ये मर्यादित फीचर मिळतात. प्रोमध्ये अनलिमिटेड आणि भरपूर सारे ॲडव्हान्स फीचर मिळतात. तुम्हाला सगळ्यांना प्रो फीचर वापरण्यापासून आत्तापर्यंत काही गोष्टींनी रोखलं असेल, तर तुम्हाला नंतर म्हणजे ह्या आजच्या सेशनच्या शेवटी किंवा मध्ये कुठेतरी तुम्हाला या बंधनातून मुक्तता मिळणार आहे आणि याची ऑल प्रो फीचर्स तुम्हाला वापरायला मिळतील. ओके, ठीक. चला तर आता आपल्याला सर्टिफिकेट डिझाइन करण्यासाठी लागणारे टूल्स आणि हे जे काही एलिमेंट्स जेवढे पाहिजे तेवढे इथे आपल्याला भरपूर सारे मिळालेले आहेत. आपण आता थोडंसं बॅक जाऊ आणि इथे टेम्पलेटवरती येऊ. आता टेम्पलेटवरती आल्यानंतर हे जे काही समजा टेम्पलेट आहे हे तुम्हाला इथे तयार झाल्यानंतर ह्याला डुप्लिकेट करून दुसरं सर्टिफिकेट बनवायचं असेल. आता इथे एक छोटीशी एक आयडिया अशी आहे, की एक आता ही जी साईज आहे, तर ही जी साईज आहे सेम या साईजच्या इमेजेस तुम्ही इथेच एका खाली एक बनवल्या पाहिजेत. म्हणजे समजा सर्टिफिकेट तुम्हाला बनवायचे आहेत. आता सर्टिफिकेट आज एक बनवलं, पुन्हा अजून एक 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर बनवलं, तर सेम याच्या खाली बनवा. त्याच्यानंतर पुढे आणखी त्याच्या खाली बनवा. असं करत-करत तुमचे सर्टिफिकेट सगळे याच ठिकाणी जर ठेवले, तर ते तुम्हाला म्हणजे शोधायलाही आणि म्हणजे डिझायनिंग वगैरे हे बराचसा वेळ त्यातला आपला कमी होतो. त्यामुळे वारंवार वेगवेगळं घ्यायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही ॲड पेज इथे करू शकता आणि पुन्हा नवीन टेम्पलेट वगैरे घेऊन इथे खाली नवीन टेम्पलेट ॲड करू शकता. ओके, चला तर आता मी या ठिकाणाहून बाहेर निघतो आणि जस्ट आता समजा हे टेम्पलेट तयार झालंय. आपल्याला शेअर करायचं आहे. त्या गोष्टी मी पहिले क्लिअर करतो. आणखी बऱ्याचशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पण जस्ट बेसिक आपण इथे क्लिअर केलंय. तर या ठिकाणी आपण हे सगळं टेम्पलेट समजा तयार झालंय. आपण नाव काय चेंज करायचंय, काय नाही हे सगळं बघितलं उदाहरणार्थ आणि आपल्याला आता हे टेम्पलेट फायनल झाल्यानंतर त्याची इमेज आपल्याला हवी आहे. तर मग आपण या ठिकाणी शेअरच्या बटनला इथे क्लिक करणार आणि या ठिकाणी हे बघा डाउनलोड आहे. इथे आपण क्लिक करूया. डाउनलोडला इथे क्लिक केल्यानंतर इथे आहे फाईल टाइप. तर इथे सजेस्टेड असं आलेलं आहे ऑलरेडी. तर या ठिकाणी पी-एन-जी त्याने फॉर्मॅट सजेस्ट केलेला आहे आणि ते साईज असं दिलेलं आहे. कॅन वी चेंज दी कलर ऑफ दी इमेज एलिमेंट. ओके. तर हे सगळ्या इमेजेसचे कलर वगैरे सगळे चेंज करू शकतो आपण दुसऱ्या डिझाईनमध्ये पाहूयाच किंवा इथे पण पाहूया. आपण फक्त आधी मी तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण प्रक्रिया करून दाखवतो, की जेव्हा तुमचा हा बेसिकचा टेम्पलेट होता, एडिट वगैरे केला थोडं बहुत आणि लगेच तुमचं सगळं काम झालेलं आहे. तर पुढे काय? तर या ठिकाणी पी-एन-जी असं सजेस्ट केलेलं आहे. ठीक आहे ते. यानंतर साईज दिलेला आहे. इथे आहे साईज जी काही त्यांनी ऑलरेडी डिफॉल्ट ठेवलेली होती ती. याला तुम्हाला वाढवायचं असेल, याची क्वालिटी वाढवायची असेल, साईज हीच राहील लांबी-रुंदी, परंतु त्याची जी पिक्सल रेट आहेत ते वाढवले जातील. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो डॉट आहे ना, तो पुढे सरकवायचा आहे बघा. म्हणजे जितकं तुम्ही पुढे सरकवाल तेवढी त्याची क्वालिटी हाय होत जाईल. पण डिफॉल्ट क्वालिटी काही कमी नसते. पण काही-काही ठिकाणी तुम्हाला एखादं समजा तुम्ही आयडी कार्ड तयार केलं असेल किंवा दुसरी कुठलीतरी इमेज तयार केली असेल आणि ती तुम्हाला कुठेतरी अपलोड करताना सांगितलं, की एवढ्या-एवढ्या साईजमध्ये ती असावी. तर त्यावेळेस आपल्याला हे जे डॉट आहेत ते पुढे-मागे करून त्याची साईज ॲडजस्ट करता येते. आणि शिवाय इथे लिमिट फाईल साईज म्हणजे तुम्हाला समजा एखादं फॉर्म भरताना हा फोटो कुठे अपलोड करताना सांगितला, की एवढ्या-एवढ्या केबीचा असावा. तर तुम्ही इथे याला डॅश करू शकता आणि इथे केबीमध्ये तुमची साईज इथे टाकू शकता. आणि त्याच्यानंतर डाउनलोड केल्यास ती तेवढ्याच एमबीची केबीची साईज इथे तयार होऊन ती डाउनलोड होईल. आहे का नाही सोपा फंडा? म्हणजे अगोदर आपण काय करायचं, अगोदरचं कुठेतरी इमेज तयार करायची, मग ती डाउनलोड झाल्यावर मग इमेज कॉम्प्रेसर शोधायचा, मग तो घ्यायचा, मग त्याच्यात इमेज ॲडजस्ट करायची वगैरे वगैरेच्या झंझटीमध्ये आपला वेळ बराच जात होता. पण इथे मात्र असं करण्याची गरज नाही. पण या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतायत ना, हे डायमंडचे किंवा हे असले काही चिन्ह दिसतायत, हे आहेत प्रो फीचर्स. तर याची तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला प्रो फीचर्स सगळे इनेबल करण्याचा फंडा मिळणारच आहे. फक्त मी जे शिकवतोय त्याकडे फोकस असू द्या. तर हे सगळे प्रो फीचर तुम्हाला इनेबल होतील. तर इथे काय पाहिजे तेवढी तुम्ही एमबीची साईज टाकली तरी तुम्ही करू शकता. इथे टाकू शकता कॉम्प्रेस फाईल लोअर क्वालिटी. तर तुम्ही इथे क्लिक करून लोअर क्वालिटीमध्ये कॉम्प्रेस करूनही हिला डाउनलोड करू शकता.
आणि ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड. आता हिला ट्रान्सपरंट करण्याची गरज नाही आहे, पण काही दुसऱ्या इमेजेस असतात, ज्यावेळेस आपल्याला त्या PNG फॉर्मॅटमध्ये हव्या असतात, विदाऊट बॅकग्राऊंड हव्या असतात, त्यावेळेस तुम्ही ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड म्हणून त्याला क्लिक केल्यास इमेज डाउनलोड होताना विदाऊट बॅकग्राऊंड अशा प्रकारची PNG इमेज डाउनलोड होईल. आता यानंतर थोडंसं आणखी बारकाईने पुढे जायचं आहे आपल्याला. इथे PNG इथे जे दिले ना, इथे एक ॲरो आहे बघा किंवा याच्यावर कुठेही क्लिक केलं तर पुढे काय दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. इथे बघा बेस्ट फॉर शेअरिंग JPG इमेज आहे ना, ती बेस्ट फॉर शेअरिंग असं दिलेलं आहे. PNG सजेस्टेड इथे दिलेलं आहे, म्हणजे बेस्ट फॉर कॉम्प्लेक्स इमेजेस अँड इलस्ट्रेशन, म्हणजे की JPG पेक्षा ही क्वालिटी चांगली असते इलुस्ट्रेशन आणि ही कॉम्प्लेक्स इमेजवाली. तर सर्टिफिकेट किंवा जी कॉम्प्लेक्स इमेज तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा हा PNG फॉर्मॅट तुम्ही ठेवला तर जास्त चांगलं राहील. ही शेअरिंगसाठी उत्तम आहे. यानंतर PDF स्टँडर्ड, म्हणजे की ही जी फाईल आहे किंवा ही जी डिझाइन आहे तुमची PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर का डाउनलोड करून घ्यायची असेल तर ही तुम्ही PDF स्टँडर्डला क्लिक करू शकता. PDF प्रिंट, म्हणजे तुमचे ID कार्ड तुम्ही इथे तयार केले असतील आणि त्याला प्रिंटला पाठवायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला बेस्ट फॉर प्रिंटिंग ही जी म्हणजे हा ऑप्शन आहे PDF वाला, तो घ्यावा लागेल. वरचा शेअरिंग करण्यासाठी घेऊ शकता, परंतु प्रिंटिंगला पाठवायचं असेल तर मात्र तुम्ही हे घेऊ शकता. यानंतर इथे आहे बेस्ट फॉर वेब डिझाइन अँड ॲनिमेशन SVG. SVG हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये हाय क्वालिटी इमेज फार कमी MBमध्ये तयार होते. SVG म्हणतात त्याला. तर ही SVG इमेजेस जास्त करून खास करून वेब पेजेसवरती अशा प्रकारच्या इमेजेस वापरल्या जातात, जेणेकरून वेब पेज जिथे लोड केलं जातं तिथल्या सर्व्हरवरती जास्त लोड येऊ नये म्हणून SVG टाईपच्या इमेजेस वापरल्या जातात. तर SVG टाईपच्या इमेजेसमध्ये ॲनिमेशनसुद्धा असू शकतं. म्हणजे की ही जी समजा ह्याच्यात तुम्ही ॲनिमेटेड एलिमेंट टाकला असेल आणि SVG फॉर्मॅटमध्ये जर डाउनलोड केलं असेल आणि ही इमेज जर एखाद्या वेब पेजवरती जर का अपलोड केली तर ती ॲनिमेशन सहित अपलोड होते. तर अशा प्रकारे हिला म्हणतात SVG. हा एक खूपच चांगला इमेजचा फॉर्मॅट आहे. ओके, यानंतर MP4 व्हिडिओ, हाय क्वालिटी व्हिडिओ. जर आता याच्यात ॲनिमेटेड एलिमेंट असतात तर व्हिडिओचं पण आपल्याला डाउनलोडिंग जमलं असतं, पण इथे तो सध्या याच्यात नाहीच आहे काही, त्याच्यामुळे करण्याची गरज नाही. GIF, आता मी जो काल परवा तुम्हाला जो दाखवला होता म्हणजे एक आपला बॅनर होता ह्या ग्राफिक डिझायनिंगच्या ट्रेनिंगचा, त्याच्यामध्ये एक क्लॉक फिरत होता आणि एक व्यक्ती सारखा क्लॉक बघत चाललेला घाईघाईने आपल्याला असा दिसत होता. तर तो आपला त्याच्या ॲनिमेटेड इथे ॲसेट ॲड केलेल्या होत्या आणि मी GIF फॉर्मॅटमध्ये त्याला डाउनलोड केलं होतं आणि मग ते तुम्हाला तिकडे सगळीकडे फॉरवर्ड केलं, त्याच्यामुळे ते तसं दिसत होतं. आणि SVG फॉर्मॅटमधला जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करून मी माझ्या वेब पेजवरती, म्हणजे जिथे तुम्ही लाईव्ह ट्रेनिंगला जॉइन करण्याचं लिंक दाबली होती, तर तिथे हे SVG फॉर्मॅटमधला जो टेम्पलेट आहे किंवा ही इमेज आहे ती मी तिथे टाकली. त्याच्यामुळे तिथे पण ते ॲनिमेटेड व्हायला लागलेले आहे. तर या प्रकारे हे सगळं काही आपण करत आहोत. आता याच डिझाईनला PPTमध्ये तुम्हाला जर का डाउनलोड करायचं असेल तर ते पण शक्य आहे. पण इथे आता मल्टिपल पेजेस असते तर आपण PPTमध्ये डाउनलोड करायला काही हरकत नाही आहे आणि सिंगल पेज असल्यामुळे याला PPTमध्ये डाउनलोड करण्याची गरज नाही. पण तरीही तुम्हाला वाटलं की PPTमध्ये अजून काही मला ॲड ऑन करायचं आहे तर करू शकता. तर या प्रकारे हे आहेत इमेज तयार झाल्यानंतर, डिझाइन तयार झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्याकरिता ऑप्शन. तर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये इमेजेसच्या ज्या फाईलचे टाईप आहेत त्या वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण या इमेजेसला गरजेनुसार डाउनलोड करू शकतो आणि त्याचे टाईप कोणता कधी वापरावा हे मी तुम्हाला सविस्तर आता सांगितलं आहे. ना की नुसतं हे करा लगेच डाउनलोडला आलं सजेस्ट डाउनलोड करा, बस एवढं नाही आहे सरळ सरळ. तर या प्रकारे आपण डाउनलोडकडे जाऊन जो काही प्रकार आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू आणि मग आपण आता समजा सजेस्टेडला किंवा आपण GIFला क्लिक केलं तर या ठिकाणी डाउनलोड असं येतं आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडला क्लिक करायचं किंवा नाही हे सगळं आपल्याला इथे ऑप्शन मिळतात. त्याची क्वालिटी वाढवायची असेल ते पण मिळतंय वगैरे वगैरे. पण सध्या मी इथे सजेस्टेडला ठेवतो, डाउनलोडला क्लिक केलं की डाउनलोड होईल. तर या प्रकारे जस्ट मी आता एक बेसिक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. एक टेम्पलेट सर्च करणे, टेम्पलेट सर्च केल्यानंतर सिमिलर टेम्पलेट सर्च करणे, टेम्पलेट एकदा चॉईस केल्यानंतर या कॅनव्हासवरती घेतल्यानंतर त्यातले कुठले एलिमेंट आपल्याला पाहिजे असतील तर त्याच्यासारखे सिमिलर दिसणारे दुसरे एलिमेंट एवढ्या लाखो एलिमेंटमधून कसे सहजरित्या शोधायचेत आणि विथ
हेल्प युजिंग AI हेल्प. तर या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी करू शकलो हे आपल्या लक्षात आलं असेल. तर जस्ट एक मी बेसिक ओव्हरव्ह्यू पूर्ण केलेला आहे. म्हणजे यानंतर आत्ता या मिनिटाला सेशन सोडून जरी कोणी गेला, तरी देखील त्याची इमेज डाउनलोडपर्यंत त्याला माहिती मिळालेली आहे. ओके. चला आता आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. फार अजून डिटेल आपल्याला जायचंय आणि 3 दिवसाचा सेशन म्हणजे याच्यात किती खजाना असेल, तुम्हीच विचार करा. ओके. रिझ्यूम टेम्प्लेट तयार करणे वगैरे, वगैरे. आता हे टेम्प्लेट मी शोधायचे कसं एवढं सांगितल्यानंतर तुम्ही तुमचे कुठलंही टेम्प्लेट ह्याच्यामध्ये करू शकता. त्यातले काही उदाहरणं मी इथे दाखवणार आहे. एकूण एक उदाहरण दाखवायचं म्हटल्यानंतर हे 3 दिवसात पूर्ण होणार नाही आणि टेम्प्लेट फक्त वापरून, एडिट करून दाखवणे हा या 3 दिवसाच्या ट्रेनिंगचा उद्देश नाही. या टूलला जास्तीत जास्त इफिशियंट वापरून डिझाइन कशा सुंदर होतील याच्यावर फोकस आहे. त्यामुळे प्रत्येकाने आग्रह धरू नये, की हे करा, ते करा, हे पण करून दाखवा. तर त्यातल्या म्हणजे एलिमेंट्सवरती काम करताना आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. पेड व्हर्जन आहे का? काय कशाचं पेड व्हर्जन म्हणजे जसं Canvaचं पेड व्हर्जन जे आहे ते ₹4000 वार्षिक आहे. पण मी तुम्हाला एवढे पैसे लागू न देता अगदी नॉमिनल फीसमध्ये प्रो व्हर्जन आपल्या ॲक्सेसमधून तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे जर कोणाला पाहिजे असेल त्याची माहिती या सेशनमध्ये शेवटच्या भागात दिली जाईल. ओके. त्याची काळजी करू नका. आत्ताच जॉइन झाला असल्यामुळे तुम्हाला पडला असेल प्रश्न नक्कीच, काही हरकत नाही. ओके. चला तर मी आता या ठिकाणी आपण आलोय. आता मी जस्ट या ठिकाणी फाइल मेनूला क्लिक करतो. सॉरी इथे 3 आडव्या रेषांना क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अगोदरच्या या काही गोष्टी दिसायला लागतात आणि इथून आपल्याला बाहेर पडता येतं. तर या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आपण इथे क्लोज बटन क्लिक करूया आणि हे टेम्प्लेट पण बंद करूया. ओके. तर या प्रकारे पुन्हा आपण इथे होम पेजवरती इथे मी क्लिक केलेलं आहे आणि आपल्या मेन पेजवरती आलेलो आहे. ठीक. चला तर आता एक मी ब्लँक डिझाइन घेईल किंवा ब्लँक एखादं म्हणजे एकदम स्क्रॅचपासून सुरुवात करतो. काहीतरी एखादी आपण डिझाइन तयार करायला सुरू करूया. म्हणजे त्याच्यामध्ये तयार करताना काय-काय गोष्टी आणि किती बारकाईने आपल्याला अजून काय-काय करता येतं यासाठी. आता हे बघा, मी डिझाइन तयार करायला बसलो तर अगदी कमी वेळेत 5-10 मिनिटात समजा डिझाइन तयारही होईल. पण मला एकाच डिझाइनवर तुम्हाला सगळ्या एलिमेंट्सबद्दल कलर बदलणे, त्यातले फॉन्ट बदलणे आणि बऱ्याचशा गोष्टी बारीक-बारीक समजून सांगायच्या आहेत. त्याच्यामुळे लगेचच ती डिझाइन तयार होईल असं नाही. कारण की डिझाइन तयार करण्यावरचा फोकस इथे नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, की "सर तुम्ही तर म्हणाला होतात 10 मिनिटात डिझाइन बनवा आणि तुम्ही तर सेशन घेतला पण ही डिझाइन काही तयार झाली नाही." तर असं नाही. जस्ट आता मी तुम्हाला त्यातला एक फंडा दाखवला. तर ह्याप्रमाणे जर केलं तर 10 मिनिटात नाही 3 मिनिटात सुद्धा डिझाइन तयार होते. ओके. जे जॉइन लेट झालेले आहेत त्यांनी काळजी करू नका. आपण म्हणजे हे सेशन रेकॉर्डेड वगैरे उपलब्ध होणारच आहे. पण रेकॉर्डेड पेड असणार आहे. लाईव्ह फ्री असणार आहे. त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांना उपलब्ध होईलच नंतर. पण आत्ता जे चालू आहे त्याच्यावर फोकस द्या. ओके. चला तर आता आपण स्क्रॅचपासून सुरुवात करूया आणि एखादी डिझाइन तयार करताना काय-काय गोष्टी कशा-कशा घेतो आपण, एलिमेंट्स, बॅकग्राऊंड्स आपण तयार करू शकतो का? कसे तयार करू शकतो? एलिमेंट्स हे सगळे जोडाजोडी करून आपण कसे काय बनवू शकतो? या सगळ्या गोष्टीवर आपण जरा फोकस देऊया. आता मी कुठलीतरी ओके. हे बघा हे लोगो वगैरे सगळे आपण इथेच तयार करतोय. आता थोडक्यात आपण या ठिकाणी इथे येऊ आणि इथे मोरला मी क्लिक करतो पहा. ओह सॉरी. मोरला नाही. आता मी जरासं थोडंसं ॲडव्हान्सकडे हळू-हळू जातोय जेणेकरून तुम्हाला जे थोडे पुराणे युजर आहेत, वापरणारे त्यांना पण आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टी उपयुक्तता आहे. आता इथे सगळ्यात पहिलं आपण इथे ब्रँडकडे जाणार आहोत. पण ब्रँड हा इथे डायमंडचा ऑप्शन दिलेला आहे. हा फक्त प्रोवाल्यांनाच वापरायला मिळतो. पण तरीही सांगणं गरजेचं गोष्ट आहे कारण की प्रो फीचर जे असतात ना, त्याच्यात गंमत असते म्हणून ते प्रो असतात. त्याच्यात ॲडव्हान्समेंट असते म्हणून ते प्रो असतात. जे फ्री दाखवलेले असतात ते आपल्याला जस्ट एक सुरुवात करण्यासाठी एक बेसिक किंवा आपल्याला म्हणजे शिकता यावं यासाठी ते दिलेले असतात. पण ॲडव्हान्समेंट ही प्रो फीचरमध्येच असते. चला तर आपण या ठिकाणी ब्रँडला क्लिक करूया. तुम्हाला जर अतिशय लवकर डिझाइन तयार करायचे असतील आणि तुम्हाला कमीत कमी एडिटिंग लागावी असं वाटत असेल, तर ब्रँड हा फीचर जो आहे ना, तो आपल्याला इफिशियंटली वापरता जर आला, तर आपल्याला खूप कमी वेळेत चांगल्या प्रकारच्या डिझाईन्स तयार करता येतात. तर जरा ब्रँडकडे बघूया.
आता या ठिकाणी बघा ब्रँड किट असं दिलेलं आहे. तर ब्रँड किटला मी क्लिक करतोय आणि या ठिकाणी ब्रँड किट असं दिलेलं आहे. आता हे समजा माझ्याकडे काहीच नाही असं समजलं, तर मी इथे ॲड न्यूला क्लिक करतो. ॲड न्यू आणि ते ब्रँड किटला मी एक नाव देतो. ओके, तर आपण इथे ब्रँड किटला नाव देऊया. डिझाइन डेमो किट किंवा डिझाइन डेमो एवढंच ठेवतो आणि क्रिएट करतो. आता हे कशासाठी आहे हे थोडक्यात मी तुम्हाला लक्षात आणून देतो. तुम्ही म्हणाल की हे काय चाललंय? हे तर एवढं चांगलं सुंदर डिझाइन दिसत होते आणि हे अचानक मध्ये काय आलंय? तर डिझाइन जे आहे ना, तर ह्याच्यामुळे आपलं काम कसं सोपं होतं थोडक्यात सांगतो. आता हे पहा, समजा एखादा ब्रँड असेल, कुठलाही ब्रँड, नायकी ब्रँड किंवा चांगला नावाजलेला कुठलाही ब्रँड असो. त्याचे त्याचा लोगो ठरलेला असतो. त्या लोगोमध्ये कलर ठरलेले असतात. त्याचा फॉन्ट ठरलेला असतो, की लोगोचा टेक्स्ट जो असेल तो कुठल्या फॉन्टमध्ये असेल. त्यांनी कुठेही जर का एखादी जाहिरात केली, तर त्या जाहिरातीतल्या टेक्स्टचा त्यांचा हे काय असेल, फॉन्ट काय असेल, कलर काय असतील, तर हे सगळं ठरलेलं असतं. तर या सगळ्या ठरलेल्या गोष्टींना ब्रँड किट म्हणतात. हे सगळं हे सिमिलॅरिटी का असते हे उद्याच्या भागामध्ये आपण जेव्हा सायकॉलॉजीच्या बद्दल चर्चा करणार आहोत, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील, की हे कलर्स वगैरे का असे ठरवले जातात. ब्रँड विजिबिलिटी त्याने कशी तयार होते, ब्रँड व्हॅल्यू कशी वाढते आणि या सगळ्या गोष्टीबद्दल उद्या सायकॉलॉजीचा काही पार्ट आपण घेणार आहोत कलर सायकॉलॉजीच्या संदर्भात. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं आणखी क्लिअर होईल. आता समजा शाहबाज गुरुजीचा जो लोगो आहे, तर तो तिरंग्याच्या कलरमध्ये आहे. म्हणजे की त्याच्यात कलर जेवढे तिरंग्याचे आहेत तेवढे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे की व्हाईट आहे, ब्लू आहे, जो चक्र असतो मध्ये त्याचा ब्लू आणि ग्रीन आणि ऑरेंज कलर. तर हे सगळे कलर त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे समजा आता शाहबाज गुरुजीसाठी ब्रँड किट समजा तयार करायचं असेल, तर त्या लोगो तयार करतानाच ते सगळं ठरलेलं असतं, की आता टेक्स्ट काय असेल आणि कलर काय असतील. मग आता समजा शाहबाज गुरुजीकडून येणाऱ्या ज्याही इमेजेस डिझाईनमध्ये वापरल्या जातील, जाहिरातीमध्ये वापरल्या जातील आणि आपण असं ठरवलं, की त्या ब्रँडच्या कलरप्रमाणे, सिमिलॅरिटीप्रमाणे दिसल्या पाहिजेत, तर त्यासाठी ही ब्रँड किट उपयोगी येते. तर सगळ्यात पहिलं बघा, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे लोगो पहिलं. तर तुम्ही लोगो तयार करू करू शकता. एखादा कुठलाही लोगो तयार करणं याच्यामध्ये फार सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही करायला पाहिजे. कारण की तुमची पण एक ब्रँडिंग व्हायला पाहिजे. तर त्यासाठी लोगो तुम्ही तयार कराच. तर या ठिकाणी मी समजा इथे बघा जस्ट ॲड लोगो. मी या ठिकाणी काय करतो, लोगो ॲड करतो. अपलोडला केलं क्लिक. आणि या ठिकाणी माझा जो लोगो आहे तो मी इथून घेतो. जेणेकरून एक प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी. मी ऑलरेडी हे सगळं करून ठेवलेले आहे माझं ब्रँड किट. पण तरी एक तुम्हाला उदाहरण देण्यासाठी मी हे सगळं करतोय. ओके, समजा हा लोगो एक मी ॲड केला. लोगो एक स्क्वेअरमध्ये असतो, एक आडवा असतो वगैरे, वगैरे. आता इतक्या डिटेलमध्ये नाही जात आहे आपण. पण जस्ट एक आपण उदाहरणासाठी एक लोगो मी इथे ॲड केला ब्रँड किटमध्ये. यानंतर बघा ऑटोमॅटिक त्याने काय केलेलं आहे, ब्रँडचे कलर कॅप्चर केलेले आहेत. आणि या ठिकाणी कलर्समध्ये ते कलर आणून एआयने आपल्याला सांगितलंय, की तुम्हाला हे ठेवायचेत का? सजेशन दिलंय. मी रिमूव्ह करायचे की ठेवायचे हे ठरवू शकतो. मला वाटलं की हे नाही पाहिजेत मला कलर. जरी माझ्या लोगोमध्ये असले तर तेच माझ्या डिझाईनमध्ये मला नाही वापरायचे आहेत. तर आपण रिमूव्ह करू शकतो. पाहिजे तर आपण कीप करू शकतो. तर मी सध्याच्या उदाहरणासाठी कीप करतो. म्हणजे की 3 कलर माझे ऑलरेडी कलर्समध्ये ॲड झालेले आहेत. यानंतर या ठिकाणी मी प्लसला क्लिक करून आणखी न्यू कलर ॲड करू शकतो. याच्यामध्ये 3 कलर आलेले आहेत. ब्लू कलर नाही आलेला. तर मी ते क्लिक करेल आणि ब्लू कलर या ठिकाणी मी ॲड करतो.
ओके, तर ब्लू कलर ॲड झालेला आहे. आता आणखी पाहिजे किंवा नाही ते आपण इथून ॲड करूच शकतो. तर या ठिकाणी ब्रँड लोगो घेतला, त्यानंतर कलर आपण घेतलेले आहेत. तुम्हाला कुठल्या डिझाइनमध्ये कलर म्हणजे तुमची डिझाइन जी आहे ती कुठल्या कलर कॉम्बिनेशननी असायला हवी असं तुम्हाला वाटतंय, ते कलर म्हणजे हे ब्रँड कलर. बस एवढंच. असं नाही की तुमच्याकडे रजिस्टर्ड ब्रँड असला पाहिजे वगैरे, वगैरे असं काहीच नाही. फक्त एवढंच आहे की तुमची ब्रँड व्हॅल्यू तुमचं स्वतःची एक म्हणजे समाजामध्ये तुम्ही ज्यांना इमेज पाठवता त्यांच्याकडे तुमची एक विशिष्ट थीम तयार व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही त्या डिझाइनचे कलरचे कॉम्बिनेशन तुम्ही ठरवले पाहिजेत. तर ते या ठिकाणी आपण कलर कॉम्बिनेशन ठरवले आहेत. लोगोमधलेच कलर असावेत असं काही लगेचच इथे मी गृहीत नाही धरत, पण इथे कलर ॲड केलेत. ओके, ठीक. चला त्यानंतर आहे इथे कलर पॅलेट. तर कलर पॅलेटला आपण जर क्लिक केलं, तर या ठिकाणी तुम्ही कलर पॅलेट तयार करू शकता. जेणेकरून इमेज जेव्हा तयार होते ना, तेव्हा एआय आपल्याला सजेशन करेल, की हे जे कलर आहेत ना, या कलरमध्ये आपल्याला इमेज तो रेडीमेड तयार करून देतो. मग आपल्याला पाहिजे तर थोडेफार आपण बदल करू शकतो, पण बरीच मेहनत आपली त्यामुळे कमी होते. तर या पद्धतीने आपण हा कलर समजा नको आहे, मी नाही घेते सध्या कलर पॅलेटमध्ये. पुढे आलो आपण. इथे आहे बघा टायटल, सबटायटल, हेडिंग, सब हेडिंग, सेक्शन, हेडर, बॉडी, कोट्स वगैरे, वगैरे. आता हे सगळं मी ॲड नाही करत आहे, पण उदाहरण तुम्हाला सांगतोय फक्त. तर हे सगळं ॲड केल्यानंतर काय फायदा होणार आहे? तर ब्रँड वाईज तर इथे आपण वाईज सध्या नाही ॲड करत. फोटो, फोटो समजा जसं की लोगो तुमचे असतील किंवा ब्रँडसाठी लागणारे काही तुमचे नेहमीसाठी लागणारे, वारंवार वापरावे लागणारे इमेजेसमध्ये जे फोटो असतात, ते तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की समजा तुमचं नावाचं बॅनर, तुमचा एक प्रोफाईल फोटो वगैरे असं काहीतरी. तर हे सगळे फोटो तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की आपण बघा ना रोजचे दिनविशेष किंवा शुभेच्छा वगैरे, वगैरे हे टाकतो आणि काही-काहींचे तुम्हाला बॅनर दिसतात बघा कुठल्यातरी ॲपमधून तयार केलेले असतात. खाली नेम प्लेट असते आणि स्वतःचा एक फोटो असतो. ते फक्त काय करतात टेम्पलेट चॉईस करतात. स्वतःचा नेम प्लेट आणि फोटो मात्र तिथे ऑलरेडी सेट करून ठेवलेला असतो. तो प्रत्येक इमेजमध्ये ऑटोमॅटिक येतो. तसाच हा प्रकार आहे. तर इथे आपण तो फोटो ॲड करून ठेवू शकतो. ग्राफिक्स, ग्राफिक्स म्हणजे जसं की समजा हे इथे एलिमेंट्सकडे गेल्यावर जे आपण आता सर्टिफिकेट ॲड करताना वेगवेगळे एलिमेंट्स बघितले. त्यातले काही जे ग्राफिक्स आहेत ते तुम्हाला वारंवार लागत असतील तर तुम्ही ते इथे ॲड करून ठेवू शकता. आयकॉनमध्ये गेल्यावर भरपूर सारे आयकॉन्स समजा मी इथे क्लिक करतो. तर याच्यातले काही तुमच्याकडे डाउनलोड असतील तर ते तुम्ही ॲड करून ठेवू शकता. नसतील तर ऑलरेडी इकडनं ते वापरता येतीलच. तर हे सगळं केल्यानंतर मग तुमची एक ब्रँड किट तयार झाल्यावर आता नेक्स्ट जेव्हा आपण एखादं टेम्पलेट शोधू, तेव्हा आपल्याला ब्रँड किटचा वापर करून त्या सिमिलर कलर ऑटोमॅटिक तो तयार करून देतो. यासाठी हे ब्रँड किट युजफुल ठरतं, उपयोगी ठरतं. त्यामुळे तुमचं कलर वगैरे चेंजिंगमधला बराचसा वेळ वाचतो. तर या गोष्टी आहेत ज्या थोड्याशा म्हणजे जास्त प्रोफेशनलकडे जायचं असेल तर ह्या लागतील. ओके, फॉन्ट्स वगैरे या सगळ्याच गोष्टी. आता या ठिकाणी ब्रँड किटमधून मी बाहेर येतो. हे 2 प्रकारच्या ब्रँड किट इथे तयार झालेल्या आहेत. तर ही अगोदरची ब्रँड किट जी मी ऑलरेडी सेटअप करून ठेवलेली आहे, ती ही ब्रँड किट आहे. त्यातली त्यात हे लोगो जे आहे ते दुसऱ्यासाठी मी इमेज तयार केली होती. म्हणून ते सध्या आहेत, नंतर डिलीट करून टाकू. पण हे बघा तुम्हाला मी ऑलरेडी जे तयार करून ठेवलंय ते दाखवतोय. तर या प्रकारे हे सगळं टायटल वगैरे सगळं ठरवून ठेवलं असल्यामुळे काय होतं, जेव्हाही आपण एखादी इमेज तयार करायला घेतो आणि त्याच्यामध्ये टायटलला क्लिक करतो, टायटल ॲड करतो. तर टायटल हेडलाईन म्हणून जर आपण घेतला असेल तर ऑटोमॅटिकच हेडलाईनचा फॉन्ट जो आहे तो तिथे इम्प्लिमेंट होतो. म्हणजे आपला फॉन्टमध्ये जा, मग त्याचा फॉन्ट चॉईस करा. हा जो वेळ आहे तो तिथे आपला वाचतो. तर यासाठी आपण हे फॉन्ट वगैरे टायटलचं फॉन्ट काय आहे, सबटायटलचा काय, हेडिंगचा काय, सब हेडिंगचा काय वगैरे, वगैरे जर इथून आपण सेट करून ठेवले, तर आपला फॉन्ट वगैरे सिलेक्ट करण्यातला सुद्धा वेळ वाचतो. ओके, ठीक आहे. आता पुढचं पुढचं एखादं डिझाइन तयार करताना ऑटोमॅटिकच तुम्हाला ते दिसेलच, की मी जसं एखादं टायटल ॲड करतो, तर ऑटोमॅटिक त्याला एक फॉन्ट येतोय. तो इथे मी ॲड करून ठेवलाय त्यामुळे तो येत असतो. ठीक. चला तर आपण टायमिंग सेव्हच्या ज्या गोष्टी होत्या त्या इथे ब्रँड किटच्याद्वारे बघितल्या आहेत. तर आता ब्रँड किट काम करते आपला वेळ वाचवण्यासाठी आणि त्याच कलर कॉम्बिनेशनच्या इमेजेस आपल्याला क्रिएट करण्यासाठी हेल्प करते. तर अशा प्रकारे ब्रँड किटचा उपयोग होतो. ठीक. चला तर आपण आता पुढच्या स्टेपकडे जाऊया आणि एक डिझाइन तयार करायला सुरू करूया. आता समजा आपल्याला सर्टिफिकेट तयार करायचे असं घेऊया, कारण की सर्टिफिकेटला सगळ्यात जास्त अडथळे येतात. ओके, तर बाकीचे इतर इमेजेस तुम्ही तयार करतात, पण सर्टिफिकेटचे जे एलिमेंट्स असतात ना, त्याच्यात म्हणजे बाकी इतर ठिकाणी तयार करताना प्रचंड अडचणी येतात.
तर मी एक सर्टिफिकेटचं उदाहरण इथे घेतो स्क्रॅचपासून सर्टिफिकेट तयार करण्यासाठीचं. तर मग तुम्हाला ते डिझाईन तयार करताना आपण काय काय गोष्टी कशा कशा शोधतो आणि आपलं डिझाईन पूर्णत्वाकडे नेतो, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बारकाईनं शिकता येतील. किंवा तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की कुठल्या डिझाईनचं एखादं उदाहरण घ्यावा, तसं तुम्ही मला सांगू शकता चॅटिंगमध्ये. तोपर्यंत मी जस्ट 30 सेकंद वेट करतो आहे की कोणाचा काही रिप्लाय असेल आणि त्यातलं एखादं घेण्यासारखं असेल तर ते पण आपण विचार करूया. जसं मी सर्टिफिकेटचं डिझाइन घ्यायचं ठरवलंय उदाहरणासाठी, तसं तुमचं दुसरं काही म्हणणं असेल, तुम्ही घेऊ शकता, सांगू शकता. हॅपी बर्थडे. ओके. बर्थडेचा बुक कव्हर पेज, निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका, ओके मंडळी. बर्थडेचं घेऊया. बऱ्याचशा जणांनी बर्थडे विषयी फार जास्त जणांनी टाकलेलं आहे. सर्टिफिकेट, बर्थडे याच्यामध्ये काही फार फरक नाही किंवा कुठलंही तुम्ही डिझाइन घेणार असाल, तर थोडा-थोडा फरक असेल, फार जास्त नाही. पण तरी देखील तुमच्या हितासाठी शेवटच्या दिवशी आपण काही जे यापैकी बरेचसे आहेत सांगितलेले सजेशन, त्यापैकी काही सजेशनचा नक्की आपण जसं की बुक कव्हर आहे. तुम्ही एखादा बुक लिहिणार असाल, त्यासाठी बुक कव्हर पाहिजे असेल किंवा अजून बरंच काही आयडी कार्ड पाहिजे असेल, स्कूलची ॲडव्हर्टायझिंग पाहिजे असेल, तर ॲडव्हर्टायझिंग ऑलरेडी तर मी भरपूरच तयार केलेले आहेत आणि अगोदरही वेगळ्या दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तर करतच होतो. पण ॲडव्हर्टायझिंग ओके. तर सध्या आपण एक बर्थडेचं उदाहरण घेऊया. जास्तीत जास्त जणांनी बर्थडे हा रिप्लाय केलेला आहे. तर मी बर्थडेचं सध्या सॅम्पल म्हणून घेतो किंवा सर्टिफिकेटच घ्या, असं पण काहींचं म्हणणं आहे. ठीक आहे, बघूया. जमलं तर आपण बर्थडे पण घेऊ, सर्टिफिकेट पण घेऊ. चला तर आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची आहे. चॅटिंग थांबवा. पूर्णपणे लक्ष द्या स्क्रीनकडे आणि स्टेप बाय स्टेप आपण याची माहिती पाहूया. सर्टिफिकेटच घ्या असं म्हणणं आहे. ओके, चला तर मी बघा इथे होम पेजला क्लिक केलं आहे. होम पेजला क्लिक केल्यानंतर हे सगळं काही येतंय आणि आपल्याला या ठिकाणी क्रिएट अ डिझाइन असं आलेलं आहे. इथे मी क्लिक करतो. म्हणजे ब्लँक टेम्प्लेट घेण्यासाठी किंवा ब्लँक कॅनव्हास घेऊन आपल्याला सुरुवात करायची यासाठी. मी इथे क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट घ्या असं म्हटलेलं आहे. सर्टिफिकेट समजा आपल्याला ब्लँकपासून तयार करायचं आहे, असं आपण इथे टाइप करूया सर्टिफिकेट. ओके. हे बघा सर्टिफिकेटच्या वेगवेगळ्या साईज आलेल्या आहेत. नुसतं आपण हे सर्टिफिकेटचा एक जस्ट काही इथे टाइप केलेलं आहे पहिले अक्षर आणि या ठिकाणी वेगवेगळ्या साइजेस आलेल्या आहेत. आता यातली नेमकं कुठली साईज आपल्याला हवी आहे, ती आपण या ठिकाणाहून बघायची आहे, की नेमकं कुठली साईज आपल्याला पाहिजे आहे. तर या प्रकारे साईज आपल्याला कुठली समजा मी पहिलीवाली जस्ट घेतो किंवा ही अकॅडमिक सर्टिफिकेटवाली घेतो. या प्रकारे. आता पहा, मी काय केलं सुरुवातीला ब्लँक क्रिएट डिझाइनला क्लिक केलं. ब्लँक टेम्प्लेट माझ्यासमोर आला, पण मी सर्टिफिकेटची साईज चॉईस केल्यामुळे ऑटोमॅटिकच याने सर्टिफिकेटचे सजेशन दिलेले आहेत. हे बघा भरपूर सारे सजेशन दिलेले आहेत. ओके, तर आता हे सर्टिफिकेट इथून टेम्प्लेट आपण घेऊ शकतो. हे तर आपण पहिल्यांदाच पाहिलंय. पण आता आपल्याला जास्तीचं काही करायचंय, वेगळंच करायचंय, या टेम्प्लेटमधलं काही घ्यायचंच नाही आहे, हे आपल्याला शिकायचंय. पण वेळ वाचवण्यासाठी आपण टेम्प्लेट घ्यायला पाहिजे आणि टेम्प्लेटमधील काही गोष्टी ठेवा, काही रिप्लेस करा. म्हणजे काहीतरी वेळ वाचेल आणि बऱ्याचशा गोष्टी रेडीमेड मिळाल्यामुळे बराचसा वेळ वाचेल. पण आता इथे
जे शिकतोय आपण म्हणून आपण स्क्रॅच घेतलाय. टेम्पलेटचं उदाहरण आपण ऑलरेडी पहिलं पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला बॅकग्राऊंड लागणार आहे. तर मग आपण काय करायचं, स्टेप बाय स्टेप माहिती पहा. कारण की डिझाइन कोणतंही असो, आता स्टेप याच असणार आहेत. कारण की ब्लँकपासून सुरुवात करायला गेल्यावर सगळ्या स्टेप्स याच वापरायला लागतील. थोड्या बहुत चेंज होतील आपल्या प्रकारानुसार. जसं की समजा बर्थडे घेतला, ॲडव्हर्टायझिंग घेतलं किंवा इतर बुक कव्हर घेतलं. थोड्या बहुत स्टेप चेंज होतील, पण अगदी 90% याच स्टेप राहतील. तर घेतलं ब्लँक. आता आपण सगळ्यात सुरुवातीला जायचं आहे एलिमेंट्सवरती. पहिला मेनू आहे डिझाईनच्या खाली एलिमेंट्स. एलिमेंट्सवरती आल्यानंतर हे रिसेंटली यूज म्हणजे जस्ट मी अगोदर जे काही काम केलं त्यावेळेस काही एलिमेंट्स वापरले ते इथे दिसतात. तुमच्याकडे वेगळे दिसतील. आता आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे एलिमेंट. तर इथे सर्टिफिकेट बॉर्डर पाहिजे, सर्टिफिकेट आयकॉन पाहिजे, काय पाहिजे? तर सर्टिफिकेट बॉर्डरला मी समजा क्लिक केलं. तर या प्रकारे पहा. याच्यामध्ये कॅटेगरी आलेल्या आहेत. लक्षात घ्या नीट. ग्राफिक्स, फोटो, फ्रेम, व्हिडिओज. आता आपल्याला ग्राफिक्सला सी ऑल करायचं आहे. ग्राफिक्स, कारण ग्राफिक्स ना सगळ्या बाजूने एडिट होतो आणि फोटो मात्र सगळ्या बाजूने एडिट होत नाही. दोन्ही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो. जसं की समजा इथे मी क्लिक केलं. हे इथे आपण या ठिकाणी घेतलं सर्टिफिकेट. आता या ठिकाणी सी ऑलला क्लिक केलं किंवा ह्यालाच आपण आणखी एकदा घेतलं. हे पहा घेतलं. याला पण मी डुप्लिकेट करू शकत होतो इथून आणि इथून घेतलं काय, एकच झालं. आता या ठिकाणी आपण हे बघा इकडच्या कोपऱ्यात आहे, हा इकडच्या कोपऱ्यात घ्यायचा आहे. तर मग आपण काय करणार, याला इथे ठेवणार. पण त्यासाठी आपल्याला इथे बघा फ्लिप असं दिलंय, इथे क्लिक करूया आणि फ्लिप हॉरिझॉन्टलला क्लिक करूया. तर अशा प्रकारे हे फ्लिप झालेलं आहे. आणि या ठिकाणी समजा या कोपऱ्यात ठेवायचं असेल, तर या कोपऱ्यात ठेवायचं असेल, तर आपल्याला याला थोडंसं चेंज करावं लागेल. इथे वरती मी घेतो, इथे बघा ॲरो आहे, याला पकडून आपण असं इथे बसू शकतो या पद्धतीने. ओके. हे फ्लिप मी केलं पहिल्यासारखं आणि इथे ठेवून दिलं. या प्रकारे. आणखी समजा सी ऑलला क्लिक केलं आणि इथून भरपूर सारे अजून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. तर ह्याच्यातलं आपल्याला नेमकं काय हवं आहे ते आपण इथून ठरवू शकतो. ओके. इथे थोडंसं छोटं करूया याला. असं काही पाहिजे असेल तर याला इथे डुप्लिकेट करूया, इकडे वरती नेऊ आणि याला इथे फ्लिप करूया. आता सेम याच्यासारखं सिमिलर हवा असेल तर इथे आपण क्लिक करू शकतो आणि सी मोर लाईक दिस याला क्लिक करू शकतो. तर या पद्धतीने याच्यातलं कुठलं तरी एखादं योग्य ते घेऊ आपण. ओके. याला डुप्लिकेट करूया, हे बाजूला घेऊ याला.
आता समजा हे नको असेल तर याला आपण सिलेक्ट करू, डिलीट करू. तर असं काहीही आपण करू शकतो, जसं आपल्याला हवं आहे तसं. जस्ट मी हे सॅम्पल म्हणून दाखवतोय. आणि हे अगोदर एक सेटअप करा, नंतर त्याला डुप्लिकेट करा, म्हणजे साईज बदलण्यात अडचणी येत नाहीत. आता ह्याला क्लिक केल्यानंतर याची साईज बदलायला आपल्याला किती कमी करावी वगैरेची झंझट घालवण्यापेक्षा डायरेक्ट याची साईज एकदा सेटअप करून घ्या, फिट, आणि मग याला डुप्लिकेट करायचं आणि मग याला इकडे आणून साईज न बदलता फक्त त्याचं फ्लिप करून योग्य त्या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे आपण सर्टिफिकेटचं बॅकग्राऊंड जस्ट तयार करत आहोत. आता या बॅकग्राऊंडला आणखी काहीतरी समजा हे व्हाईट नको आहे, वेगळा बॅकग्राऊंड हवा आहे, तर मग आपण इथे बॅक जाणार आणि इथे हे सर्टिफिकेट बॉर्डर वगैरे जे होतं ते काढून टाकणार आणि या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड असं लिहायचं आहे. ओके, सर्टिफिकेट बॅकग्राऊंड असं खास करून लिहिलंय. ग्राफिक्समध्ये मी येतोय आणि या ठिकाणाहून सी ऑलला क्लिक करतोय आणि सर्टिफिकेटच्या रिलेटेड असलेले बॅकग्राऊंड आपल्याला इथे दिसतील. हे बघा, हा फोटो मी घेतलेला आहे आणि या ठिकाणी राईट क्लिक करून आपण म्हणायचं आहे सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड. लक्षात घ्या, ह्या इमेजला आपल्याला बॅकग्राऊंडला सेट करायचं आहे. म्हणून आपण ही इमेज घेतल्यानंतर याला राईट क्लिक करूया आणि याला म्हणूया सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड. ऑटोमॅटिकली ती बॅकग्राऊंडला फिट झालेली आहे. अगोदरचे एलिमेंट जसे आहेत तसे जागेवर आहेत. आता हे हे एलिमेंट समजा त्या बॅकग्राऊंडला तेवढेसे प्रॉपरली बरोबर दिसत नाही आहेत. म्हणून मी ते समजा इथे बाजूला घेतो. परंतु अशा प्रकारे आपण म्हणजे हे सगळे जे काही सेटिंग्स आहेत ते या प्रकारे करू शकतोय. आणि थोडक्यात अशा प्रकारचा आपला सेटअप जो आहे बॅकग्राऊंडचा सर्टिफिकेटसाठी लागणारा, तर इथे तो तयार होतोय. आता याच्यात सुद्धा आपण सर्टिफिकेट आयकॉन्सला आपण क्लिक करूया. सर्टिफिकेटच्या आयकॉन्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे सर्टिफिकेटमध्ये वापरले जाणारे जे एलिमेंट्स आहेत ते मिळतील. किंवा इथे आपण बॅज असं लिहिलं, बॅज. तर अशा प्रकारचे आपल्याला आयकॉन्स मिळतात. आणि हे सर्टिफिकेटचे वापरले जाणारे तुम्हाला भरपूर सारे एलिमेंट्स इथे दिसत आहेत. त्यापैकी जो पाहिजे तो आणि योग्य तशा प्रकारचा म्हणजे हे सगळ्या एलिमेंटला तुम्ही वापरू शकता आणि छान प्रकारचं सर्टिफिकेट तयार करू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, जसं मी सर्टिफिकेट बॅज असं लिहिलेलं आहे, इथे आहे ऑल, ग्राफिक्स, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि याच्यानंतर इथे शेप्स, फ्रेम्स वगैरे वगैरे आणि चार्ट्स, मॉकअप वगैरे. याच्यानंतर खाली पण इथे बॅज, सर्टिफिकेट, सर्टिफाईड अशा प्रकारे दिलेले आहे. आता आपल्याला अवॉर्डला जर क्लिक केलं आपण, तर या ठिकाणी अवॉर्ड हे आलेले आहेत. जसं की समजा आपल्याला हे अवॉर्ड इथे दाखवायचं आहे, तर आपण अवॉर्ड घेऊ शकतो. इथे कुठे आपल्याला पाहिजे तिथे ठेवू शकतो. याच्यानंतर इकडे आपण विनर इथे क्लिक केलं आपण, तर या पद्धतीचे हे बॅनर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. याच्यानंतर इकडे कॉंग्रॅच्युलेशन, आपण याच्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशनचे काही एलिमेंट्स आहेत ते आपण ॲड करू शकतो.
ओके, तर या प्रकारे. तर अशा पद्धतीने सर्टिफिकेट तयार केले जातील. आणि आता हे असे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आपण पाहिजे तसे घेऊ शकतो. आपल्याला जे नेमकं लागतात ते यापैकीचे. आणि सर्टिफिकेटला खूप सुंदर बनवू शकतो. तर यापैकीतले काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत. तिथे ग्रॅज्युएशन मी घेतोय. आणि ग्रॅज्युएशन घेतल्यानंतर आपल्याला अशा काही ग्रॅज्युएशनचे हे काही आयकॉन्स ॲड करायचे असतील, तर ते आपण करू शकतो. जसं की समजा हे घेतलं आणि हे याच्यावर ठेवलं. ओके. चला तर आता आपण टेक्स्टकडे जाऊया. हे तर एलिमेंट्सच्या संदर्भात बघितलं. बरेचसे एलिमेंट्स वगैरे आपण कसे घ्यायचे वगैरे या संदर्भात. आता याही पेक्षा अधिक ॲडव्हर्टायझिंग एखादी तयार करताना आपण बाकीच्या अधिक काही गोष्टी घेऊया. सर्टिफिकेटमध्ये जेवढ्या लागतात तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत. अजून बरंच काही वेगवेगळं याच्यामध्ये जाऊ शकतो आपण. पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये अजून काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर त्या एखादा ॲडव्हर्टायझिंगचा बॅनर, स्कूल ॲडव्हर्टायझिंग किंवा कशीच तरी आपण बघूया. नेक्स्ट उदाहरण तेव्हा आपल्याला आणखी बाकीच्या डिटेल्सकडे जाता येईल. पण सध्या सर्टिफिकेटमध्ये जेवढ्या लागतात तेवढ्या गोष्टींबद्दल मी इथे दाखवलं. आता टेक्स्टचा पार्ट बघूया. आणि टेक्स्टसाठी आपल्याला इथे टी आहे. टेक्स्ट इथे मी क्लिक करतो. आणि याच्यामध्ये ॲड टेक्स्ट बॉक्स. ओके, तर याला मी जरा छोटं करून घेतो. चला, तर मी इथे टेक्स्ट बॉक्सला क्लिक करतो पहा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्स्ट आलेला आहे. आणि ते थोडंसं याला धरून असं कोपऱ्याला मोठं करतो. आणि या ठिकाणी आपण लिहूया. मराठीत लिहूया काहीतरी. Androidमध्ये, मोबाईलमध्ये तुम्ही हे करत असाल तर सेम असंच करायचंय. जसं तुम्ही WhatsAppला टायपिंग करता मराठीत तसं. तसं मी इथे टायपिंग करतो. शाबास गुरुजी. एज्युकेशन बस. जास्तीचं काही टायपिंग नाही करत आहे. तर या पद्धतीने बघा, ह्याचा जो फॉन्ट आलेला आहे, फॉन्ट हा हा का आला आहे ऑटोमॅटिक? कारण की मी ब्रँड किटमध्ये तो फॉन्ट सेटअप केलेला आहे. याला मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल याचं नाव आहे इक्झार. ठीक आहे. तर हा इक्झार एक असा फॉन्ट आहे, की जो एकदम बालभारतीच्या पुस्तकातल्या ज्या अक्षरं जे असतात, जसे एकदम कोरीव अक्षर असल्यासारखे, तशा प्रकारचा दिसणारा हा एक फॉन्ट आहे. तो मी ब्रँड किटमध्ये ॲड करून ठेवला आहे. त्याच्यामुळे मी टेक्स्टला क्लिक केलं, ऑटोमॅटिक तो फॉन्ट इथे आलेला आहे. तुमच्याकडे कदाचित वेगळाच असेल, कारण की तुम्ही ब्रँड किट सेट केलेलं नसेल. तर तुम्हालाही असा वेळ वाचवायचा असेल, तर ब्रँड किट सेट करू शकता. नाही केलं तरी पण तुम्ही मॅन्युअली शोधण्यात इथे असा शोधून तुम्ही हे घालू शकता. म्हणजे काय, फॉन्ट शोधू शकता. असं काही नाही की ब्रँड किट नाही सेट केलं म्हणून हे जमणार नाही. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सर्चिंगमध्ये थोडासा वेळ जाईल. बस एवढंच आहे. आता खास या ठिकाणी महत्त्वाचं आहे की स्टायलिश कसे होतील हे फॉन्ट. आता आपण एखाद्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये म्हणा किंवा अशा सर्टिफिकेटच्या ह्याच्यामध्ये म्हणा, सगळेच फॉन्ट सारख्याच आकारात असणं चांगलं वाटणार नाही. वेगवेगळे स्टाईलचे फॉन्ट असावे लागतील. आता सर्टिफिकेटमध्ये जास्त स्टाईल नाही चालत. थोडीफार स्टाईल चालते. पण इतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये वगैरे चांगल्या प्रकारे स्टायलिश फॉन्ट वापरले तर ॲडव्हर्टायझिंगची सुंदरता नक्कीच वाढते. कारण की अक्षरांचे फॉन्टसुद्धा एक सुंदरता असते. तर त्यामुळे आपल्याला हे करावं लागते. पण आता जस्ट मी या ठिकाणी बघा क्लिक केलं आहे. याला थोडं बोल्ड करतोय. आणि किंवा बोल्ड नाही करत, याची फॉन्ट बदलून आता दाखवतोय. फॉन्ट बदलण्यासाठी आणि खास करून इंग्लिशमधले नाही, मराठीतले फॉन्ट अट्रॅक्टिव्ह इथे वापरण्यासाठी एक सोपी टेक्निक आहे, जी इतर ॲपमध्ये थोडीशी अवघड असते. जसं की यापूर्वी आपण भरपूर सारे ग्राफिक डिझाइनवरचे जे सेशन घेतले होते 2 वर्षापूर्वी, तेव्हा आपण पिक्सेल लॅबवरती हे सगळं शिकवलं होतं. त्याच्यामध्ये टेम्प्लेट अजिबात नव्हते आणि शिवाय मराठी फॉन्टसाठी जरा वेगळे युनिकोडवाले फॉन्ट वापरावे लागत होते. त्याच्यामुळे कीबोर्ड पण जरासा अवघड होता. थोडासा अवघड होता. टायपिंग करणं त्यामुळे थोडं जड जात होतं. पण इथे मात्र असं नाही आहे. इथे सोपं आहे. कसं बघा, आता या ठिकाणी मी क्लिक केलं आहे आणि इकडे फॉन्टला क्लिक करायचे. फॉन्ट चेंज करण्यासाठी इथे वरती. जसं क्लिक करतो आपण तसं इथे सर्च बार येतो. सर्च बारमध्ये आपल्याला टाइप करायचं आहे देवनागरी. इंग्लिशमध्ये टाइप करायचं आहे. देवानागरी. ओके, देवानागरी जसं आपण सर्च करणार तशा प्रकारे आपल्याला सगळे मराठीचे फॉन्ट इथे एका लाईनमध्ये येतील. हे बघा, मी त्यातला एक जर हा सेट केलेला आहे.
तर तुम्हाला त्यातले काही फॉन्ट मी बदलून दाखवतो आणि मग तुम्हालाही वाटेल की वाह! सोपं आहे. एकदम कोणी पण करू शकतं हे आणि हे मोबाईलमध्ये पण होऊ शकतं. त्यामुळे फक्त ट्रिक समजून घ्या. तर या ठिकाणी बघा मी कलामला क्लिक करतो. कलाम हा कसा फॉन्ट दिसतोय तुम्हाला? जसं हाताने लिहिल्याच्या टाइपसारखा. तर मी इथे क्लिक करतो पहा. हे बघा, शाबास गुरुजी एज्युकेशन हाताने लिहिल्यासारखं दिसायला लागलंय. त्याचबरोबरीने आपण हा हा वाला फॉन्ट बघूया. हे बघा लगेच बदललं. इथे बदललं. इतके सारे फॉन्ट्स आहेत, जे तुम्हाला वेगळं काहीच नाही. डाउनलोडिंग करायची गरज नाही. कुठून काही म्हणजे युनिकोड फॉन्टसारखा वेगळा कीबोर्ड वापरायची गरज नाही. काहीच नाही. आम्ही त्याला क्लिक करतो. हे या प्रकारे. प्रत्येक फॉन्ट काही ना काही फरक असेल, तर या प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात. पुन्हा एकदा सांगतो, काहींची रिक्वेस्ट आहे, की सर पुन्हा एकदा सांगा. जस्ट बघा एक मराठीतला टेक्स्ट टाइप करा. मराठीतला. ज्या Android भाषेत आपण जसं टाइप करतो WhatsAppला, तशा प्रकारे सरळ-सरळ आपला मराठीतला टेक्स्ट टाइप करा. ते डेस्कटॉपवर पण चालेल मराठीत किंवा मोबाईलवर असाल तर मोबाईलवर. ते केल्यानंतर इकडे फॉन्ट तुम्हाला शोधायचा जसं आधी याच्यावर क्लिक करावं लागेल या टेक्स्टवरती, तरच हा फॉन्टचा ऑप्शन, साइजचा ऑप्शन आणि हे त्याच्याशी रिलेटेड असलेले ऑप्शन आपल्याला दिसतात. बघा बाजूला क्लिक केलं की ती ऑप्शन गायब होतात. त्याच्यामुळे अगोदर त्याच्यावर क्लिक करा. मग इथे फॉन्ट जो दिसतो याच्यावरती क्लिक करा आणि ते सर्च बारमध्ये देवनागरी असं टाइप करा. ओके. यानंतर मग आपल्याला खाली फॉन्ट प्रत्येकाला चेक करून पाहायचं की कुठला फॉन्ट कसा दिसतोय. हे बघा हा वेगळा दिसतोय. हा असा दिसतोय. हा असा दिसतोय. तर हे प्रोवाले जे आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला वापरता येतील. त्याची चिंता करू नका. फ्रीवाले तर येतीलच, पण प्रोवाले सुद्धा येतील. ओके. हे बघा हा कसा दिसतोय. हा वेगळा दिसतोय. अशा प्रकारे. आता मी काही सगळे फॉन्ट तुम्हाला दाखवत नाही बसत. पण तुम्हाला जस्ट ट्रायल दाखवली, की कशाप्रकारे हे फॉन्ट आपल्याला सहजरित्या बदलवता येतात. आणि या ठिकाणी आपल्याला खाली का आल्यानंतर वरच्या फॉन्टला तसे मराठीतले प्रिव्ह्यू दिलेले नाही आहेत. परंतु खाली जसे याल ना तुम्ही, तर इथे तुम्हाला मराठीत पण प्रिव्ह्यू इथे शेजारी दिलेला आहे, की अक्षराची स्टाईल कशी असेल. तर या प्रकारे स्टाईल बघून पण तुम्ही अंदाज लावू शकता. नसेल तर डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक करा आणि कसं दिसतंय ते अक्षर ते पण पाहू शकता. तर इतके सारे विविध प्रकारचे फॉन्ट्स आहेत, जे तुम्ही वापरून बघू शकता आणि कानामात्रा याच्याकडे पण लक्ष द्या. काही-काही फॉन्ट असतात ज्याच्यात कानामात्रा बिघडला जातो, रफार बिघडला जातो. तर रफार बिघडत असेल, कानामात्रा बिघडत असेल, तर तसा फॉन्ट तुम्हाला म्हणजे तेवढ्या लाईनपुरता किंवा तेवढ्या टेक्स्टपुरता बदलावा लागेल. असा हट्ट धरू नका, की आता ह्याच्यात तर बदलते मग कसं करायचं? तर कानामात्रा जर का बिघडत असेल एखाद्या फॉन्टने, तर फॉन्ट चेंज करा. थोडंसं फ्लेक्सिबल राहा. तर या प्रकारे भरपूर सारे हे बघा फॉन्ट्स आहेत. अमिता हा एक चांगला फॉन्ट आहे हेडलाईन वगैरेसाठी. ओके. वेगवेगळे फॉन्ट मी तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला कळलं असेल, की मराठी फॉन्ट कसे वापरता येतील. मराठीचे स्टायलिश आता हा बघा, हा एक फॉन्ट आहे कुठला मी चॉईस केला. अलकात्रा असं काहीतरी नाव आहे. तर याने बघा हा गुरुजीचा जो उकार आहे ना, तो बदलला आहे बघा. व्यवस्थित तो येत नाहीये. तर याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं. एखादा फॉन्ट बदलल्यानंतर आपल्या अक्षरांमध्ये काही तोडमोड तर होत नाहीये ना, तर मग त्यावेळेला आपल्याला फॉन्ट बदलणं गरजेचं पडेल. म्हणजे जर तो प्रॉपरली आपल्याला म्हणजे ते वापरताना तसं दिसत असेल, की काहीतरी तोडमोड होते अक्षराची, तर तुम्हाला फॉन्ट बदलायचा आहे. नाहीतर तुम्ही मला फोन करणार, "सर, मी तो वापरला, पण ते अशा-अशा प्रकारचं होतंय व काय करू त्याला?" तर मी काही करू शकत नाही. त्या फॉन्टची प्रॉपर्टी तशी असल्यामुळे ते तसं होतंय. तर तुम्हाला त्या शब्दापुरता का होईना फॉन्ट बदलावा लागेल. ठीक, तर जस्ट या ठिकाणी मी काही फॉन्टची उदाहरणं तुम्हाला दाखवली आहेत आणि यावरून तुम्हाला लक्षात आणून दिलं आहे, की फॉन्ट कशा प्रकारचे बदलले जातील आणि तुम्ही वेगवेगळे फॉन्ट वापरून आपल्याला डिझाईनला आणखी चांगल्या प्रकारे स्टायलिश बनवू शकता. ओके, तर या प्रकारे. ओके, तर मराठी फॉन्ट तुम्हाला समजले असतील, तर एम-एफ असं टाइप करायचं आहे. जेणेकरून मला लक्षात येईल, की तुम्हाला मराठी फॉन्ट स्टायलिश वापरण्यासंदर्भातली आयडिया समजली आहे आणि तुम्ही ते नक्की वापरू शकाल.
ओके, धन्यवाद. तुम्ही भरपूर जणांनी रिप्लाय दिलेले आहेत आणि तुम्हाला ते समजलेलं आहे. ज्यांना समजलं नसेल, वारंवार बघायचं वाटत असेल, तर रेकॉर्डेड कोर्सेसचा ॲक्सेस घ्या. कारण की सगळ्याच गोष्टी ताबडतोब लक्षात राहत नाहीत. रिपीट करून पाहाव्या लागतात. तर त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी कामी पडतील. ओके, तर अशा प्रकारे म्हणजे आता बघा आपल्याकडे 7 मिनिटं शिल्लक आहेत. तर आपल्याला 9:30 वाजण्यासाठी वेळ आपला अवधी कंप्लीट होत आलेला आहे. आता आपण उद्याच्या आणि परवाच्या भागामध्ये आणखी ॲडव्हान्स गोष्टी पाहणार आहोत. आज जे सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी बारकाईने बघण्यास सुरुवात केली आहे आणि जे जुने होते, ज्यांनी थोडंफार अगोदर कॅनव्हा वापरलं होतं, त्यांना सुद्धा कळालं असेल, की काहीतरी गोष्टी नवीन-नवीन समजायला लागल्या आहेत कॅनव्हाच्या संदर्भातल्या आणि अशा प्रकारे जर आपण बारकाईनं अजून 2 दिवस शिकून घेतलं, तर तुम्हाला दुसरे कुठलेही ट्युटोरियल व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवण्याची गरजही नाही पडणार आणि तुमचं डिझाइन अतिशय सुंदर व्हायला सुरुवात होईल आणि प्रो फीचरसुद्धा तुम्ही चांगली इफिशियंटली वापरू शकता. तर आता मी तुम्हाला काही जणांना माईक इनेबल करून आजच्या सेशनबद्दल थोडक्यात सांगायचं आहे तुम्हाला. काही सजेशन, काही सूचना वगैरे असतील तर त्या पण तुम्ही देऊ शकता आणि आजचा सेशन कसा वाटला थोडक्यात तुम्ही मला इथे हे करू शकता म्हणजे माईक ऑन करून सांगू शकता. त्यासाठी हँड रेज करून ठेवा. मी एकेकाला अनम्यूट करेल आणि उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहे म्हणजे या कॅनव्हातून आउटपुट घेण्याची, ते पण तुम्ही सजेशन इथे देऊन ठेवू शकता चॅटिंगमध्ये. जेणेकरून मी त्याला रिव्ह्यू करेल आणि उद्या आणि परवाच्या भागामध्ये ज्याला जास्त डिमांड आहे त्या गोष्टींना मी म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करेन. कारण की हे सेशन जे आहेत हे काही स्टॅटिक नाही आहेत. हे आपण मॉडिफाय करतो आहोत. आपल्याला एकदम परफेक्टली सुटेबल होतील, मॅच होतील या प्रकारे. हां, Canva Proबद्दल सांगा असं म्हणाले आहेत. तर Canva Pro हा आपल्याला ऑफिशियली जर विकत घ्यायला गेलो तर ₹4,000 पर इयर. एका वर्षाची जी काही त्याची ऑफिशियल प्राईस आहे, तर ₹4,000 आहे. पण आपण आपल्या प्रशिक्षणार्थींसाठी ₹750 मध्ये तो देणार आहोत. तुम्हाला ट्रेनिंग संपल्यानंतर ग्रुपमध्ये लिंक उपलब्ध करून दिली जाईल आणि तुम्ही तिथून तो ज्यांना पाहिजे असेल, तो घेऊ शकता आणि तुम्हाला ॲक्सेस आमच्याकडून जसं पेमेंट होईल त्याच्यानंतर तुम्हाला तो दिला जाईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांनी पेमेंट म्हणजे दिवसभरात केले असतील त्यांचे ॲक्सेस कदाचित इनेबलसुद्धा केलेले असतील. त्यामुळे तुम्हाला प्रो फीचर वापरता येतील. तोपर्यंत तुम्ही फ्रीवरती लगेच इन्स्टॉल करून, डाउनलोड करून वगैरे सुरुवात करू शकता. फ्रीची पण तुम्हाला लिंक देण्यात येईल. मोबाईलवर वापरा, डेस्कटॉपवर वापरा, कुठेही वापरा. फ्रीने ताबडतोब तुम्ही सुरुवात करू शकता. ज्या ईमेल आयडीने तुम्ही फ्री व्हर्जन वापरायला सुरुवात करणार, तोच ईमेल आयडी पेमेंट करताना म्हणजे प्रो व्हर्जन घेताना वापरा. आम्ही त्या ईमेल आयडीलाच तुमचा प्रो व्हर्जनचा ॲक्सेस इनेबल करू, जेणेकरून तुमचा फ्री व्हर्जन ऑटोमॅटिक प्रोमध्ये कन्व्हर्ट होईल. आणि ₹750 म्हणजे तो तुम्हाला प्रो व्हर्जन भेटेल आणि जर का ऑफिशियल प्राईस बघितली तुम्ही कॅनव्हाच्या साईटवर जाऊन तर ₹4,000 आहे. 1 इयर रिप्लेसमेंट वॉरंटी पण असेल त्याला, म्हणजे की एका वर्षामध्ये काहीही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला ती रिप्लेसमेंट वॉरंटी दिली असल्यामुळे चिंता करायची गरज नाही. ₹750 ₹750 किती पैसे प्रो व्हर्जनसाठी ₹750 लागतील. ओके, तर आपण हँड रेज करावेत आणि उद्याच्या आणि परवाच्या भागामध्ये कॅनव्हातून तुम्हाला काय आउटपुट अपेक्षित आहे, तशा काही गोष्टी पण टाकू शकता. हँड रेज केलेल्यांना मी एक-एक नंबरशीर अनम्यूट करेल आणि तुम्हाला बोलण्याची संधी देईल. कॅनव्हा हा 1 वर्षाकरिता आपण रिप्लेसमेंट वॉरंटी देत आहोत. ओके, मार्केटमध्ये काही जण म्हणतात किंवा येतात तसे ॲप्स, तर ती तुमची रिस्क आहे. तुम्ही जिथून घ्याल ते महिनाभरानंतर तुमचा कॉल उचलतील का? याची तुम्हाला खात्री असेल तर नक्की काही असेल यापेक्षा कुठे काही मिळत तर तुम्ही जरूर करू शकता. माझं तसं काही म्हणणं नाही. परंतु शाहबाज गुरुजी हा एक प्लॅटफॉर्म, ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. आजपर्यंत ज्याही गोष्टी आपण देतोय, तर त्या आम्ही तुम्हाला समक्ष भेटतोय, बोलतोय आणि कधीही आणि कितीही दिवसानंतर सुद्धा आपला कॉल किंवा या सगळ्या गोष्टी प्रॉपरली सुरू आहेत. बाकीचे मार्केटमध्ये किंवा इतर ॲडव्हर्टाइजमध्ये लोकं तुम्ही त्यांना ओळखत नाही आहेत आणि त्यांचं कुठेही ज्या म्हणजे अस्तित्व नाही आहे, अशा लोकांकडून घेतल्यानंतर महिन्याभरानंतर सुद्धा काही रिस्पॉन्स येण्याची गॅरंटी नाही. व्हॅलिडिटीसुद्धा 1 वर्षच असेल आणि त्याची वॉरंटीसुद्धा 1 वर्ष असेल. कारण की हा G9 टूल असल्यामुळे तुम्हाला 1 वर्ष, कारण की Canvaकडूनच अशा प्रकारचे आपल्याला मिळतात म्हणून आपण तुम्हाला तसं देतोय.
उगीचच काही फेकत नाही आहेत, की जे लाईफ टाईम म्हणून दिले जातात. त्यांची लाईफच 1 महिन्याची आहे. महिन्यानंतर तुम्ही त्यांना भेटणार नाही आणि तेही तुम्हाला भेटणार नाहीत. ते नाव बदलून लगेच दुसरी ॲडव्हर्टाइज सुरू करतात, जे कोणी मार्केटमध्ये करतात ते लोकं. त्यामुळे ते फक्त काय, की एक शेवटी आता सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाहीये. तुम्ही त्यांना अशा गोष्टी नक्कीच ओळखत असाल. ओके. बाकीच्यांबद्दल वाईट बोलणे हा काही आपला हेतू नाहीच आहे. त्यामुळे आपापल्या मर्जीने जरूर निर्णय घ्यावा. ओके. तर मी काही जणांनी हँड रेज केले. त्यांना स्टेप बाय स्टेप एकेकाला अनम्यूट करतो आहे. ओके. हँड रेज कोणाचेच आलेले नाहीयेत. हँड रेज आपण केले तर मला एकेकाला अनम्यूट करता येईल. आणि मी स्क्रीन शेअरिंग काही वेळासाठी स्टॉप करतो आहे. जेणेकरून आजच्या चर्चेमधून जे काही मला समजेल ते उद्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून आपल्याला जे ट्रेनिंग आहे ते अतिशय सुटेबल आपल्यासाठी एकदम म्हणजे मॉडिफाय अशा प्रकारचं ट्रेनिंग हे होईल याच्यासाठी. ओके. शुभदा मॅडम मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे. बोलू शकता तुम्ही. हं, हं. उद्याच्या भागामध्ये कळेल. कारण की आज जेवढं झालं आता त्याच्यावर काही वेगळी चर्चा करण्यासाठी आपल्याकडे ट्रेनिंग ऑलरेडी शिल्लक आहे. त्याच्यामुळे ते उद्याच्या भागामध्ये तुम्हाला कळेल, की प्रत्येक एलिमेंटचे कलर्स वगैरे साईज तर मी दाखवली, पण कलरसुद्धा बदलू शकतात. काय-काय अजून केलं जाऊ शकतं. अजून भरपूर काही बाकी राहिलेलं आहे. ते नक्कीच तुम्हाला कळेल. ओके. आणखी पुढच्या कोणाला बोलायचं असेल आपण हँड रेज करावा. कारण की जर का मी माईक अनम्यूट केले सर्वांचे, तर मग सगळ्यांचे माईक इनेबल होतात आणि कोणाचेच कोणाला ताळमेळ लागत नाही. म्हणून मी हँड रेज करण्याची रिक्वेस्ट केली आहे तुम्हाला. ॲडव्हर्टायझिंग ज्या आहेत त्या खूप चांगल्या इथे बनवल्या जाऊ शकतात. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंगसाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म अतिशय सुपर आहे. ॲडव्हर्टायझिंग बनवायला इथून काहीच हरकत नाही. ओके. तर या ठिकाणी आणखी काही जण आहेत ज्यांनी हँड रेज अजून म्हणजे कोणीच केलेला नाही. त्याच्यामुळे मी इथे थांबलो आहे. तर रेकॉर्डिंग मिळेल. रेकॉर्डिंगची लिंक तुम्हाला सेशननंतर मिळेल आणि रेकॉर्डिंग सेशन हे पेड असणार आहे. त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी पेडकडे जाऊ शकता. नाहीतर 3ही दिवस फ्रीमध्ये अटेंड करू शकता लाईव्हमध्ये. ओके. सांगळे सर मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे. यानंतर आरिफ सर आपण तयार राहायचं आहे. योगाचार्य डॉक्टर रामकृष्ण सर आपण तयार राहा यानंतर. बोला सांगळे सर. हं. कीबोर्ड फोनेटिकच वापरा. हं. हो, फोनेटिक कीबोर्ड वापरायला काही हरकत नाही. यानंतर सांगळे सर आपण बोलायचं आहे. योगाचार्य सर आपण बोललात ना आता? हां, बोला. बरं, बरं. ठीक आहे. बोला सर, रामकृष्ण सर बोला.
मग तसं ग्रुप ॲडमिनशी हे करा, मेसेज करा. जे काही ग्रुपला ॲडमिन असतील ना त्यांच्यासोबत, तर तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. ओके, यानंतर आरिफ सर आपण बोलू शकता. गुड इव्हनिंग. हं, 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 हं. नाही मिळणार. पण त्यासाठी तुम्हाला ते टेम्प्लेट जे आहेत ना, ते इकडे ट्रान्सफर कसे करायचे ते सांगितलं जाईल. हो, तुमचे स्वतःचे डिझाईन्स. हं. हो, हो. ते करू शकता ट्रान्सफर. हो, ईमेल सेमच राहील. पण अगोदर ते सगळे टेम्प्लेट जे आहेत, ते ट्रान्सफर करण्यासाठी रेडी करणार आणि मग तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. तर मग ते टेम्प्लेट आपल्या नवीन ॲक्सेसमध्ये मिळतील. हो, शिकवणार किंवा तुम्हाला तसं काहीतरी एखादा छोटासा व्हिडिओ बनवून वगैरे टाकेल, की जेणेकरून तुम्हाला ते तसं करता येईल. आता 750चं आपल्याकडे काही ठराविक लायसन्स शिल्लक आहेत म्हणून आपण ते देत आहोत. त्यावेळेला पुन्हा ते शिल्लक असतील नसतील ते सांगता येत नाही. पी-पी-टीचे पण असे बरेचसे रिक्वायरमेंट पेंडिंग आहेत. जेव्हा आपण बल्कमध्ये घेतले होते लायसन्स तेव्हाचे काही राहिले होते ते संपून गेलेले आहेत. पण आता जेव्हा काही त्याच्या रिक्वायरमेंट येतात तर आपण एका दोघांसाठी ते नाही घेऊ शकत कारण की त्याला 500,000 लायसन्स एकत्रित मागवावे लागतात. तेव्हा त्या गोष्टी आपल्याला एवढ्या कमी किमतीत वगैरे करता येतात. त्याच्यामुळे सध्या तरी आपल्याला हे मिळतंय. तुम्ही घेऊ शकता आत्ताच. मग काय 1.5 महिन्याचा एवढा कुठला म्हणजे मोठा लॉस आहे. 1.5 महिन्यात असं काय वेगळं म्हणजे फार काही असं नुकसान होतंय असं तर काहीच नाही. हो, तेच 1-1.5 महिन्याचं तुमचं नुकसान तेवढंच होतंय. बाकी काही फार विशेष वेगळं तर काय डिझाइन वगैरेचं सगळं घेण्यासाठी आम्ही मदत समजा तुम्हाला ते व्हिडिओच्याद्वारे सांगणारच आहोत. ठीक आहे, ठीक आहे. ओके. यानंतर पूजा जोशी मॅडम आपण बोलू शकता. Canva ॲप जे आहे त्याची लिंक आम्ही प्रोव्हाईड करू. तिथून तुम्ही मोबाईलसाठी डाउनलोड करा किंवा डेस्कटॉपसाठी लिंक दिली जाईल. तिथून डेस्कटॉप किंवा मोबाईल दोन्हीच्या वेगवेगळ्या लिंक असतील. तर तुम्ही त्या पद्धतीने डेस्कटॉप किंवा मोबाईलसाठी डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रो फीचर एआयचे काही मिळतील आणि ते पण लिमिटेड क्रेडिट्स मिळतील. 10, 50 पर्यंत असे काही क्रेडिट्स मिळतील. तेवढे संपले की ते एआय टूल काम नाही करणार. तर त्याप्रमाणे आणि प्रो व्हर्जनमधले जेवढे फीचर्स आहेत तेवढे त्यातले काही फीचर्स तुम्हाला एआयचे जे आहेत ते क्रेडिटवर मिळतात. साधारण एक 5-50 क्रेडिट तुम्हाला मिळतील. तेवढे यूज झाले की ते पुन्हा रिन्यूअल होत नसतात कारण ते फ्री व्हर्जन असल्यामुळे. तर या प्रकारे आपल्याला जर गरज पडली तर प्रो व्हर्जनकडे जाऊ शकता. नसता फ्री व्हर्जनमध्ये जे टेम्प्लेट्स मिळतात किंवा जेवढे फीचर मिळतात तेवढ्यावरही तुमचं काम म्हणजे चालूच शकतं. पण ॲडव्हान्सकडे जायचं असेल तर प्रोची गरज लागते. पूजा मॅडम तुम्ही बोलू शकता. माईक ऑन करा. पूजा मॅडम माईक सुरू होत नाहीये तुमचा. ओके, ठीक. चला तर मी अनम्यूटची परमिशन देतोय सगळ्यांना. फक्त रिक्वेस्ट आहे की अनम्यूटची परमिशन आल्यानंतर तुम्हाला ज्यांना बोलायचंय त्यांनी माईक सुरू करायचं आहे आणि कुणी बोलत असेल तर कुणीही माईक बाकीच्यांनी चालू करू नका. पूजा मॅडम बोला. बोला. नमस्कार. हो, आपोआप चालू होतील. फ्री जर व्हर्जन असेल तुमचा डाउनलोड केलेला, तर तुम्हाला लिमिटेड काही क्रेडिट्स मिळतील. एक 5-50 क्रेडिट्स. तेवढे यूज झाले की ते बंद होतील. आणि काही टूल्स असतील की जे डायरेक्टली प्रो व्हर्जन पैसे मागतील. काही तुम्हाला क्रेडिटवर थोडे 5-50 क्रेडिट असल्यामुळे ते चालू पण राहतील. आणि काही डायरेक्टली तुम्हाला पैसेच मागतील. तिथे क्लिक केल्यावरती म्हणतील की अपग्रेड प्रो व्हर्जन. तर त्यावेळेस मग तुम्हाला म्हणजे ते टूल सध्या वापरता नाही येणार असं होईल त्याचा अर्थ.
यानंतर श्वेता मॅडम तुम्ही बोलू शकता. श्वेता मॅडम. ओके, ठीक. चला तर मी सगळ्यांना अनम्यूट म्हणजे स्वतःहून माईक इनेबल करण्याची परवानगी दिली आहे. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी स्वतःहूनच माईकला टच करा. श्वेता मॅडम बोला. नमस्ते. हे बघा, तुम्हाला आधीच सांगितलंय, की ज्या फॉन्टमुळे तुमची अक्षरं बिघडतात, तो फॉन्ट त्या ठिकाणी बदलावा लागेल. सगळ्याच फॉर्म बाबतीत असं होत नाही. काही फॉन्ट असतात, की ज्याच्यामुळे अक्षरांचे रफार किंवा उकार थोडेफार हलतात. तर तसं काही होत असेल, तर तुम्हाला फॉन्ट बदलायचा आहे. बस एवढंच, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करण्यासारखं नाही. नमस्कार. बोला सर. बरं. हं, हं. हं. धन्यवाद सर. ओके, सरांनी दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. कारण काय की आपण मार्केटमध्ये पळून जाणाऱ्यांसारखे करत नाही आहोत. कारण की आपण इथे लाँग टर्म व्हिजन घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याकडून असल्या काही गोष्टी ज्या होण्यासारख्या असतात, त्या आधीच बोलून सांगितल्या जातात, की हे असं न असं, असं आहे बुवा. याच्यामध्ये हे आपण असं तुम्हाला स्वस्तात या प्रकारे देतो आहोत. तर त्यामुळे तुम्हाला ती सगळी क्लॅरिटी दिली जाते. बाकीच्या बाहेरच्या मार्केटसारखं नाही आहे, की आज काहीतरी ॲडव्हर्टाइज दिसली, महिन्याभराने गायब झाले, दुसरं नाव बदलून पुन्हा समोर आले. असं नाहीये. हा प्लॅटफॉर्म हा निव्वळ पैसे कमवण्याचा धंदा म्हणून हा वापरत नाही आहोत आपण. आपण एक लाँग टर्म व्हिजन आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी आपलं योगदान असावं, या दूरदृष्टीने चालू असलेली ही वाटचाल आहे. त्यामुळे इथे म्हणजे आम्ही स्वतःहूनच आधी स्वतःहून फार जास्त परीक्षा घेऊन अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स वगैरे देत असतो तुमच्यासारख्यांना, जेणेकरून तुमचा फायदा व्हावा. मार्केटमध्ये यापेक्षा काही जण स्वस्त देतात, काही जण यापेक्षाही जास्त महाग देतात. किमतीचा विषय नाहीये. विषय हा आहे, की जेवढं सांगतात तेवढं त्यात आहे का? आणि तेवढे दिवस ते चालतंय का? हा विषय महत्त्वाचा आहे. समजा किमतीचं काय, शेवटी तो भाग वेगळाच आहे. त्याच्यामुळे कोणालाच काही ह्याच्यापेक्षा ते कमी आणि ह्याच्यापेक्षा हा जास्त, याच्यावरून कोणाची गुणवत्ता ठरत नाही. गुणवत्ता ह्याच्यावरून ठरते, की जे सांगितलं जातं ते तसंची तसं आहे का? आणि तितके दिवस त्याचा सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात का? तर ह्याला प्राधान्य असायला हवं, ना की किमतीला. ठीक. चला तरी बाकीचे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त समजदार आहातच या बाबतीत. तर जयश्री चव्हाण मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे. बोलू शकता. नमस्कार.
ओके, थँक यू. तर चव्हाण मॅडमच्या प्रतिक्रियांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान करतो. तुमच्या प्रतिक्रियाबद्दल आभार. ओके, आणखी कोणाला बोलायचं असल्यास आपण स्वतःहूनच माईक सुरू करा, कारण की मी तसं माईक सुरू करण्याची परमिशन इनेबल केलेली आहे. तर तुम्हाला आजच्या सेशनबद्दल काही अडचण असल्यास ती एकतर विचारू शकता किंवा उद्याच्या सेशनमध्ये काय तुम्हाला अपेक्षित आहे, Canvaकडून तुमची जी काही अपेक्षा आहे, जी तुम्ही Canva फ्रीमध्ये वापरला असेल आणि सर हे असं-असं Canvaमध्ये आम्हाला करता यायला हवं, या विषयावर काही मार्गदर्शन, असं काहीही तुम्ही सूचना या विषयाबद्दल देऊ शकता. बोला सर. हं, हं, हं. एखादं उदाहरण मला पाठवा WhatsAppला, म्हणजे मला परफेक्ट कळेल की तुमचं काय अपेक्षा आहे आणि त्यावरून सांगता येईल मला की ते होईल किंवा नाही. ओके, आणखी कोणाला बोलायचं असल्यास आपण ताबडतोब माईक सुरू करावा. ओके, मेल मर्ज जो आहे ना, तो तुम्ही यूज करू शकता. मेल एका जणाने चॅटिंगमध्ये टाकलेलं आहे. यासाठी शेवटपर्यंत थांबणं कधीही फायद्याचं ठरतं. काही गोष्टी अशा असतात, की ज्या प्रश्नातून मला त्या चर्चा करायला आठवण येते. काही गोष्टी थोड्याशा सेशनच्या रिलेटेड असतात, पण त्या सेशनमधल्या नसतात. जसं की समजा आता कॅन वी यूज मेल मर्ज सर्टिफिकेट. आता मेल मर्ज हा टूल जर तुम्ही वापरला, तर तुम्ही म्हणजे ह्या Canvaचं टेम्प्लेट तयार करून नक्कीच तुम्ही त्याला वापरू शकता. फक्त हे जे टेम्प्लेट आहे, हे तुम्हाला Google स्लाईडवरती इम्पोर्ट करायचं. बस एवढं केल्यानंतर तुमचं हे सुंदर असं टेम्प्लेट बनलेलं जे आहे, मेल मर्जच्याद्वारे Google फॉर्म भरला की सगळ्या ऑटोमॅटिक लोकांना पोहोचू शकतं. किंवा आपल्याकडेही असा एक टूल आपण तयार केला आहे, जो की तुम्हाला Google फॉर्मच्या ऐवजी एक दुसरा फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरल्यानंतर सर्टिफिकेट ऑटोमेशन तुम्हाला करता येईल. म्हणजे की फॉर्म सबमिट झाला की त्याला सर्टिफिकेट सेंड होईल, अशा प्रकारचं. ओके, ठीक. तर त्यानंतर म्हणजे कधी भविष्यात तुम्हाला गरज पडली, की सर्टिफिकेटचा असं ऑटोमेशन करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही जरूर सांगा. नक्की तुम्हाला तसं मार्गदर्शन केलं जाईल. आपल्याकडे तो टूल आहे तसा. म्हणजे आपण स्वतः तो बनवला आहे. ओके, ठीक. चला, तर आणखी कोणाला बोलायचं असल्यास आपण बोलू शकता. नरेंद्र सर बोला. माईक सुरू केला आहे. नरेंद्र सर, माईक चालू बंद होतोय तुमचा. ओके, प्रेझेंटेशनच्या संदर्भात चॅटिंगमध्ये आलेलं आहे. तर प्रेझेंटेशन मी तुम्हाला याच्यामध्ये काही सॅम्पल बनवून दाखवणार आहे. 1 किंवा 2 स्लाईड, आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की पी-पी-टी कधी वापरायची आणि Canva प्रेझेंटेशनसाठी कधी वापरायचा. कारण की ज्याला फार जास्त पी-पी-टी ॲडव्हान्स येते, त्याने पी-पी-टी करायला हरकतच नाहीये. पण ॲडव्हान्स येत जरी असलं, पण कधी-कधी वेळेची मर्यादा असते आणि या वेळेच्या मर्यादेमध्ये किंवा अगदी कमी वेळेत आपल्याला प्रेझेंटेशन हवं असतं. तर अशा वेळेला Canva फार हेल्पफुल आहे. फक्त एवढंच आहे की Canvaची एक एक छोटीशी कमतरता, जी म्हणजे ॲनिमेशन जितके पी-पी-टीमध्ये ॲडव्हान्स आहेत तेवढे नाही आहेत. पण आपल्यापैकी जवळ-जवळ 90% टीचर्स आहेत की ज्यांना ॲनिमेशन असंही बेसिकच लेव्हलला ते वापरतात. ॲडव्हान्स तर येतच नाही. मग त्यापेक्षा Canva बरा, जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर. ओके, चला, तर मी काही दाखवत नाहीये. मी फक्त बोललोय व्हर्बली. काही म्हणतात की मला दिसत नाही. तर सध्या फक्त आपण बोलत आहोत, चर्चा करत आहोत. ओके, आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास ताबडतोब आपण माईक ऑन करावा. अन्यथा काही प्रश्न नाही असं समजून आपल्या मीटिंगला पूर्णविराम देण्यात येईल. भोये सर, माईक सुरू आहे, बोला शकता. नमस्ते. प्रमाणपत्र आजच दाखवलं ना सर. आजच दाखवलं सर. तुम्ही नव्हते का ट्रेनिंगला? ठीक आहे. मग रेकॉर्डेड सेशनचा ॲक्सेस घ्या. त्यानंतर तुम्हाला आजचा भाग तिथे पाहायला मिळेल किंवा उद्याच्या भागामध्ये पण अजून बराचसा भाग राहिलेला आहे. तो पण बघितल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येईलच. पण आज सर्टिफिकेटचा भाग दाखवलेला आहे.
ओके, चला तर मला वाटतं प्रश्न नसतील त्यामुळे कोणी विचारत नाही आहे. तर आपण इथे थांबूया. उद्याच्या भागामध्ये आपण सायकॉलॉजीच्या संदर्भातल्या काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. जेणेकरून डिझाइन सुंदर व्हावी यासाठी सायकॉलॉजी त्याच्यात टाकणं गरजेचं आहे. नुसतं सॉफ्टवेअर असलं म्हणजे डिझाइन सुंदर बनत नाही. डिझाइन सुंदरता आणण्यासाठी आपली मानसिकता, आपली सायकॉलॉजी डिझाइनमध्ये आपण कशी वापरतो ह्याच्यावर डिझाइनची सुंदरता असते. सॉफ्टवेअर एक बाजू सॉफ्टवेअर आहे, दुसरी बाजू त्यातली सायकॉलॉजी आहे. म्हणजे एका नाण्याला जशा 2 बाजू आहेत, तशा या ग्राफिक डिझाइनला 2 बाजू आहेत. तर त्यातली एक बाजू म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरी बाजू म्हणजे त्यामध्ये वापरली जाणारी सायकॉलॉजी. नमस्ते, बोला. बोला. विविध काय? बॅनरसाठी फॉन्टचं काय? शेडिंग. एखादं उदाहरण मला हे करा, WhatsAppला शेअर करा. म्हणजे मी ते क्लिअर बघून सांगू शकेल, की हे होईल किंवा नाही. ओके, चला तर आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबूया. कॅनव्हाचं म्हणजे फार जास्त डिटेल नॉलेज आपण पुढच्या 2 दिवसात घेणार आहोत आणि यासाठी आज तुम्ही प्रचंड प्रमाणात उपस्थिती दाखवली. तशाच प्रकारे उद्याही आणि परवाही 2 दिवसात आपण हजर राहा. लाईव्हमध्ये तुम्हाला कुठलाही म्हणजे ₹1 खर्च न करता हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला शिकता येण्यासारखं आहे. तर त्यामुळे उद्यासुद्धा लाईव्ह राहा. आज 500 फुल झाले होते, परंतु जस्ट म्हणजे तेवढंच भागलं म्हणून मी लाईव्ह केलं नाही. अन्यथा लाईव्ह करण्याची गरज पडली असती. उद्यासुद्धा अगदी वेळेच्या पूर्वीच जरा 10 मिनिटाच्या अगोदर 5 मिनिटं जॉइन वगैरे केलं, तर तुम्हाला Zoomमध्ये येण्याची संधी मिळेल. कदाचित फुल झाल्यास मग YouTubeकडे आपल्याला जावं लागेल. तर आजच्या दिवसासाठी मी या ठिकाणी थांबतो आहे. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता याच ठिकाणी याच लिंकवर धमाकेदार टॉपिक घेऊन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.